लग्न नावाची संस्था ज्या 5 पिलर्सवरती उभी होती त्यातला एक पण पिलर आता उभा नाही आहे. पण कपल रिलेशनशिपसाठी दुसरे अजूनही पर्याय एक्सप्लोअर करण्याची तयारी नाही. प्रायव्हसीच्या नावाखाली आपण जे घरात लॉक लावून आपल्या खोलीत राहून जे करतो आहोत ना, त्याच्यातनं आपल्या घरातले सोडून बाकीच्या पूर्ण जगाला कळतंय आपण काय करतो. व्हॉट यू फील ॲज अन ॲक्ट ऑफ फ्रीडम इज ॲक्च्युअली लुझिंग अ फ्रीडम ॲट एव्हरी स्टेप. ही त्या अल्गोरिदमची गंमत आहे. आता मुद्दा आहे तो ती प्रायव्हसी हवी आहे का सिक्रेसी हवी आहे. सिक्रेसी ही ट्रस्ट बिल्ड करणारी नाहीये, उलट ट्रस्टला काढी लावणारी गोष्ट आहे. फ्रस्ट्रेशन आलं तर मला ते टॉलरेट करताच आलं पाहिजे. ओके, नाही झालंय हे, त्यामुळे आपल्याला आत्ता जे मिळणार होतं ना ते कदाचित नाही मिळणार आहे, किंवा मला जे हवंय ते तसं नाही मिळणार. व्हेरी इनफ. म्हणजे आत्ता सुद्धा 31-32 वर्षाचा मुलगा आणि मुलगी लग्न करायचं ठरवतात आणि मग ते त्यांची पास्ट शेअर करतात आणि मग त्याच्यामध्ये ते फिजिकल होते का नव्हतं वगैरे. आणि मला हा प्रश्न कायम पडतो की हाऊ डज दॅट मॅटर. मी तर आता ठरवलं आहे अजिबात विचार करायचा नाही. ते का म्हणजे विचार करणं ह्या गोष्टीशी आता इतकं ॲव्हर्शन का आलंय अचानक. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक लाईफमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे. स्वातंत्र्य दिन नुकताच होऊन गेला आणि आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यांची चर्चा होती. मग कोणी पॅट्रियार्कीबद्दल बोलतंय, वेगळ्या अंगानं का असेना. आत्ता नुकतंच संभाजीनगरमध्ये एक घटना घडली की त्याच्यामध्ये मोबाईलचा हप्ता भरायला पैसे नसल्यामुळं जीव गेला, एक नाही 3 लोकांचा. हे स्वातंत्र्य आहे. अल्गोरिदम नावाचं एक नवीन असं एक म्हणूया आपण की नवीन गोष्ट आहे की जी स्वातंत्र्याचं काय करतेय, हा एक प्रश्न आहे. सो या सगळ्याच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वैराचार म्हणजे काय, खरंच आपल्याकडे स्वातंत्र्य आहे का, अशी चर्चा करायची आहे. आणि मी थिंक बँकवरती पहिल्यांदाच स्वागत करतो प्रख्यात सायकोलॉजिस्ट डॉक्टर शिरीषा साठे मॅडम. मॅडम स्वागत आहे थिंक बँकवरती. हाच प्रश्न आहे, आज 2026 मध्ये तुम्ही स्वातंत्र्य कशाला म्हणाल? 2026 मध्ये असो नाहीतर 1926 मध्ये असो, स्वातंत्र्याचे 2 पैलू कायम राहिलेले आहेत. एक म्हणजे ज्याला आपण फ्रीडम फ्रॉम म्हणतो, की काहीतरी मला जखडवून ठेवणार आहे, माझ्यावर बंधनं घालणारं आहे, मला गोष्टी रिस्ट्रिक्ट करणारं आहे आणि मी कसं जगावं, काय करावं ह्यासाठीचे पक्के नियम घालून देणारं आहे, जे ओलांडण्याची मला अजिबात मुभा नाही. तर अशा जखडून ठेवणाऱ्या गोष्टींपासूनच एक मुक्तता, हा त्या स्वातंत्र्यामधला एक भाग, अर्धाच भाग खरं तर, ज्याला आपण फ्रीडम फ्रॉम म्हणू. पण फ्रीडम टू हा जो भाग आहे, हा गेल्या कित्येक वर्षात ज्याच्याविषयी आपण फार विचार केला नाही, की ह्यातनं सुटका झाली बरोबर आहे. पण ती सुटका झाल्यानंतर मला काय करायचं आहे? माझं फुल पोटेन्शियलने, माझ्या ऑथेंटिक सेल्फने मी जशी आहे तसं मला स्वतःला विकसित करायचं आहे का? मला स्वतःला समृद्ध करायचं आहे का? मला ते अनुभव घ्यायचे आहेत का? आणि ते अनुभव घेणं आणि त्याच्या परिणामांना सामोरं जाणं. म्हणजे मी नेहमी म्हणते, की काठीचं एक टोक उचललं ना, की दुसरं टोक आपोआप उचललं जातं. हो, हां. त्यामुळे एखादा पर्याय आपण निवडतो आणि तेव्हाच त्याचे परिणाम आपण निवडलेले असतात. म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा ठरवतो, की मी अभ्यास नाही करणार आता, हा पर्याय त्याने ज्यावेळेला निवडला त्याच वेळेला त्यांनी कमी मार्क मिळणार हा परिणाम निवडलेला आहे. तो फक्त रिझल्ट लागल्यानंतर समोर येतो एवढंच. पण तो निवडला तेव्हाच जेव्हा त्याने ठरवलं, की मी अभ्यास नाही करणार. तसं आपलं प्रत्येक बाबतीत होतं. तर पहिला जो स्वातंत्र्याचा फ्रीडम फ्रॉम हा मुद्दा आहे, तिथे माझ्याकडे पर्याय निवडीची मला मुभा आहे. ओके. की मला जे हवं ते मी पर्याय निवडू शकते. पण त्याच्या बरोबरीने जो दुसरा मुद्दा फ्रीडम टू मध्ये येतो, की मग त्या प्रत्येक पर्यायाचे परिणाम होणार आहेत आणि मग ते परिणाम झेलायला, ते हाताळायला, त्याच्याशी सामना करायला किंवा कोप अप करायला मी स्वतःला सक्षम केलंय का? हा फ्रीडम फ्रॉमचा मुद्दा आहे. त्यामुळे स्वातंत्र्य हे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, पण ती नाण्याची एक बाजू आहे आणि त्या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे जबाबदारीची उचल. म्हणजे जे मी नेहमी असं म्हणते, की स्वातंत्र्याचा वापर किती आणि जबाबदारीची उचल किती. हा बॅलन्स, हा त्या स्वातंत्र्याचा खरा गाभा आहे. बरोबर. त्यामुळे
खरंच पर्याय निवडीचं स्वातंत्र्य आहे का? आहे. पण मग त्याच्या बरोबरीने येणाऱ्या जबाबदारीचं. हम्म. म्हणजे किती छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की मला नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य आहे का? हम्म. तर आहे. पण मग ती सोडल्यानंतर त्याच्या बरोबरीने येणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्याही पर्यायाच्या जबाबदाऱ्या आहेत. नोकरी करण्याच्या पर्यायाच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत आणि न करण्याच्या, सोडल्यानंतरही जबाबदाऱ्या आहेत. त्याचं मी काय करणार आहे? आणि बहुतेकांना ना ते स्वातंत्र्य हवं असतं. मग ते नात्यातनं बाहेर पडण्याचं पण हवं आहे, नोकरीतनं बाहेर पडण्याचं पण हवं आहे. पण इफ यू डोंट नो हाऊ टू बी विथआऊट दॅट, हम्म. तर मग गडबड व्हायला लागते. बरोबर. म्हणजे नात्यातनं सुद्धा बाहेर पडायचं असेल तर त्या नात्याशिवाय असणं म्हणजे काय? आणि तशा असण्यामध्ये तुम्हाला तुम्हाला काय करायचंय तसं असून, ह्याचे पर्याय जेव्हा मिळत नाहीत किंवा ह्याचा विचार जेव्हा केला जात नाही, हम्म. तेव्हा त्या नोकरीत आणि नात्यात असो धड राहता येत नाही, धड तिथून बाहेर पडण्याचं धाडस होत नाही. त्यामुळे त्या अर्थाने मग ती स्वातंत्र्य ही घाबरवणारी गोष्ट असते. बापरे! या सगळ्यावरती यायचंय मला. पण तुम्ही एक उल्लेख केलात, अभ्यास नाही करायचं स्वातंत्र्य झालं, की ऑटोमॅटिक निकाल कमी मार्कात येतो. त्याच्याहून मला आठवलं, की आजकाल एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या भल्यासाठी ओरडणे किंवा काय धाक दाखवणे, या भावनेलाही जाच मानलं जातं. किंबहुना पालकांनी ओरडू नये, शिक्षकांनी ओरडू नये. असा जो भवताल असेल तो स्वतंत्र भवताल आत्ता तरी निदान मानला जातोय. हे कितपत योग्य आहे? मुळातच हा समजच चुकीचा आहे. हं. म्हणजे त्याच्यामागे अ, की पेरेंटिंग असो किंवा टीचिंग असो, म्हणजे पालक असणं किंवा शिक्षक असणं, हा वर्षोनवर्ष सरळ-सरळ अधिकारशाहीचा खेळ होता. ओके. म्हणजे तुझं भलं कशात आहे हे मला कळतं हं. आणि त्यामुळे मी सांगतो ते किंवा मी सांगते ते तू कर. बरोबर. आता हे वाक्य बिनबुडाचं नव्हतं खरं सांगायचं तर. म्हणजे जेव्हा ते मूल तिथे जन्माला यायचं, तिथेच वाढायचं, तिथेच त्याचं उर्वरित हं. आयुष्य जायचं, तेव्हा त्या वातावरणात वाढलेल्या, जगलेल्या माणसाच्या अनुभवातनं जे काही आलं असेल शहाणपण, ते त्या मुलाला उपयोगी पडायचं. हं. त्यामुळे तुझं भलं कशात आहे हे मला कळतं, हे वाक्य बिनबुडाचं नव्हतं. आणि केवळ ते त्या अधिकारशाहीतनं पण आलेलं नव्हतं, परंतु खरोखर तुझं भलं होण्याच्या ह्या सगळ्या शक्यता दिसतायत. कारण ह्या सगळ्या ठिकाणी अडखळून, तोंडघशी पडून माझे अनुभव माझ्यापाशी जमा झाले आहेत. अ, त्यामुळे तू असं कर, हो. हा त्यातला भाग होता. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देते, की पूर्वी काहीतरी जर जगताना किंवा कामामध्ये असो, इकडे असो, कुठेही प्रश्न आले, तर ते सहसा मोठ्या व्यक्तींना विचारायची हो. पद्धत होती आणि मग त्यांच्या अनुभवातनं जे काही मिळायचं त्यातनं जे काय असेल ते पटेल ते उचलायची सवय होती. परंतु आता टेक्नॉलॉजीमध्ये जर मला प्रॉब्लेम आला, काही टेक्निकल प्रॉब्लेम मला जर काहीतरी काम करताना आला, तर मी माझ्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीला विचारते ना. मी हो. माझ्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला विचारत नाही. ह्याचं कारण त्या व्यक्तीचे अनुभव आत्ता मला माझ्या कामामध्ये जिथे अडलंय ना, तिथे इर्रेलेव्हंट आहे. हो. आणि त्यामुळे मुलांचं आत्ताचं जे पुढचं सगळं जे काही भविष्य आणि त्यांची आव्हानं जी आहेत ना, त्याच्यासाठी आधीच्या पिढीचे अनुभव हे इर्रेलेव्हंट आहेत. हं. आणि त्यामुळे तुझं भलं कशात आहे हे मी तुला सांगतो, हे आत्ता त्या अर्थाने गैरलागू स्टेटमेंट आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही ते चुकीचं आहे, पण ते गैरलागू आहे. हा एक त्यातला मुद्दा. आणि दुसरा त्यातला मुद्दा आहे, की मग त्याचा जो एक अ, हळू अतिरेक जो व्हायला लागला आणि जो आता सुद्धा आहे, तो म्हणजे मुलांना चुका करूच द्यायच्या नाहीत. हं. म्हणजे त्यांनी चूक करू नये ह्याच्यासाठी इतका जीवाचा आटापिटा करायचा. इथे परत गोंधळ होतो, की त्या चुकांकडे शिकण्याची संधी हं. म्हणून बघ बघतच नाही आपण त्याच्याकडे. अर्थात त्यातल्या कुठल्या चुका करू द्यायच्या आणि कुठल्या करू द्यायच्या नाहीत, या मुद्द्याकडे आपण नंतर येऊ. परंतु चूक करू देणं, हं. कारण त्याचं पुढचं जग कसं असणार आहे ह्याची मला आत्ता कल्पना नाही.
आणि त्यामुळे आत्ता त्याला धाक दाखवून तू हे करू नकोस. कारण धाक दाखवणे, ओरडणे ह्या सगळ्याचं हे काय, तर तू ती कृती जी मला चुकीची वाटतेय ती चूक करू नकोस. सो ती चूक करू न देणे ह्याच्यासाठीचा तो सगळा आटापिटा आहे. पण मुद्दा असा आहे की ती चूक केली नाही त्याने, तर तो शिकणार कसा आहे? अ, हा जो त्यातला मुद्दा आहे. कारण हे त्यांना ट्रायल एरर मधनच यायला लागणार आहे हे सगळं. कारण त्यासाठी आधीचे अनुभव कुठलेही लागूच पडणार नाहीयेत. म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा तालुक्याच्या ठिकाणी येतो, तालुक्यातला मुलगा शहराच्या ठिकाणी येतो, शहरातनं दुसऱ्या शहरात, एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमधनं, एका देशातनं दुसऱ्या देशात, तिथली आव्हानच वेगळी आहेत ना. आता अशा आव्हानांना त्या ठिकाणी राहिलेल्या बुजुर्गांचा अनुभवाचं शहाणपण कसं उपयोगी पडणार आहे? त्यामुळे हे जे रागावणं, दटावणं असेल, धाक दाखवणं असेल, ओरडणं असेल, हे सगळं ती चूक करू नये ह्याच्यासाठीचा जो काही आटापिटा आहे तो करण्यामध्ये होतं. आणि त्यामुळे त्याच्याकडे स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा तिथे त्या मुलाच्या शिकण्याच्या संधी आपण घालवतो आहोत. आणि हे शिकल्याशिवाय त्याला मिळणारं त्याचं स्वातंत्र्य हाताळायला शिकल्याशिवाय पुढे काहीच होऊ शकणार नाहीये. कारण हे स्वातंत्र्य त्याला असंही आता इथून पुढे मिळणारच आहे. कारण पूर्वी तो परिसर सोडून तुम्ही कुठे जाणार याची काही उत्तरं नव्हती. पाथवेज ऑफ इंडिपेंडन्स अजिबात एवढे असे अमर्याद नव्हते की मी इथे नाही तर माझ्या कैक ठिकाणी मी कुठेही जाऊ शकते. अशी शक्यता जेव्हा नव्हती ना, तोपर्यंत ह्या सगळ्याला त्या दटावणीला सुद्धा अर्थ होता. पटलं, नाही पटलं, चडफडलं तरी ते ऐकायला लागत होतं. कारण हे नाही तर कुठे? हा हे नाही राहिला. बरोबर. आता त्या सगळ्या शक्यता निर्माण झाल्यानंतर मग एक कौशल्य या मुलांच्या अंगी येण्याची गरज आहे. ते म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य हाताळायला शिकणं. त्याच्यासाठी सक्षम होणं. त्याच्यासाठी त्या चुका करू देणं. आणि मग त्या चुका कुठल्या? त्याच्या मर्यादा कुठल्या? म्हणजे 40 वर्षाच्या पालकांना जे स्वातंत्र्य असणार आहे, ते त्यांच्या 16 वर्षाच्या मुलांना असणार नाहीये. पण कुठल्या मर्यादेमध्ये तुला स्वातंत्र्य आहे? त्याचे काही नियम घालून देणे. आणि ते नियम अनेक घरांमध्ये असे नियम घातले जातात बरं का. म्हणजे अगदी मोबाईल देताना सुद्धा तो एवढाच वेळ वापरणार, गेम एवढाच वेळ खेळणार, अमुकच करणार, सगळ्याला मूल तयार होतं. परंतु ते वाढत जातं प्रकरण पुढे हळू-हळू, हळू. म्हणजे त्याचीही कारणं आहेत ती आपण नंतर बोलू. परंतु ते वाढत जातं नंतर आणि नियम ठरवताना तो नियम पाळला नाही, तर त्याचे परिणाम काय होतील ह्याविषयी चुकून सुद्धा चर्चा केली. ते जोपर्यंत घडत नाही ना, तोपर्यंत त्या नियमांनाही अर्थ उरत नाही. आणि मग ते नियम त्या मुलाने मोडले, की मग त्याच्यावरती घराघरामध्ये वादंग सुरू होतो. आणि मग काहीतरी कंट्रोल्स आणलेले असतात. कारण ह्या पालकांना अथॉरिटेरियन पेरेंटिंगचे हे प्रॉडक्ट आहेत. मग भले त्यांनी ठरवलं, की आता आपण असं काही आपले अधिकार गाजवायचे नाहीत. त्यातनं ते दुसऱ्या टोकाला जातात, ज्याला ओव्हर परमिसिव्ह म्हणतो, की त्याला हवं ते करू दे. मग त्याला हवंय ना देऊया, अमुक करूया, अशा सगळ्या ह्याच्यातनं ते जातात. आणि मग त्याला हवं ते करू देत ह्याच्यातनं तो मुलगा किंवा मुलगी जे पर्याय निवडायला लागते, त्याचे परिणाम जेव्हा यांना पटण्याच्या आणि पचण्याच्या पलीकडे जातात, तेव्हा त्यांना एकच परत उत्तर असतं, ते म्हणजे पुन्हा कंट्रोलिंग मोडमध्ये जाणे. आणि हा जो पालकांचा स्विंग होतो आहे ना, की एकीकडे अथॉरिटेरियन आणि एकीकडे ओव्हर परमिसिव्ह. ह्याच्यातनं डेमोक्रॅटिक पेरेंटिंग किंवा डेमोक्रॅटिक फॅमिली ही कशी निर्माण करायची ह्याच्याविषयी विचारच होत नाही. त्यामुळे मग हे सगळेच गोंधळ होत आहेत. राईट. मग या मुलांकडे हे स्मार्टफोन का असायचे आता? का असायला पाहिजे? का देतात तुम्ही? मग अनेक वेळेला की मग ते शाळेचे अभ्यासही त्याच्यावरच येतात. ते अमुक असे अनेक वेळेला पालक म्हणतात. नाही तो iPhoneचा मुद्दा निघाला म्हणून सांगते. तर माझा प्रश्न नेहमी असा असतो, की हे सगळे होमवर्क आणि हे सगळं WhatsAppवर का हवंय? त्या मुलाची ती जबाबदारी आहे. त्या टीचरची ती जबाबदारी आहे,
बोर्डवर लिहून द्यावं, डिक्टेट करावं, मुलाने ते लिहावं आणि घरी घेऊन यावं आणि त्याचं त्याने ते पूर्ण करावं. आता अशा प्रकारची कुठलीच जर आपण मुभा त्याला दिली नाही, तो करणार नाही होमवर्क. हम्म. काहीतरी त्याचं मग त्याला ते 10 वेळा लिहून काढायला लागेल, काहीतरी होईल. हो. बरं त्यातलंही काही केलं नाही तर परीक्षेमध्ये मार्क कमी पडतील. आता ह्या ज्या सगळ्या गोंधळ होणार आहेत ना, हे गोंधळ होऊ नयेत ह्याच्यासाठी जे काही आटापिटा केला जातो, त्याच्यामध्ये ही तुझी जबाबदारी आहे आणि हे स्वातंत्र्य तर तुला आहेच आहे अभ्यास न करण्याचं. पण मग फेल झालास, तर त्या परिणामाला पण तू सामोरं जा. हो. पण त्याचे परिणाम ते फेल होण्याचे येऊ नयेत, ह्यासाठी मग आटापिटा करणार, अभ्यास घेणार, कुठे काय त्याला 10 ठिकाणी क्लास. सो हा जो भाग आहे, की मी काहीतरी पर्याय निवडले, तर त्याचे काहीतरी परिणाम होतात. हो. ह्या जो मेंदूमधल्या ह्या संदर्भातल्या ज्या पायवाटा आहेत ना, ह्या फक्त एक्सपिरियन्शियल लर्निंगमधनंच तयार होतात. त्या फक्त अनुभवातनं तयार होतात. बरोबर. त्या तुम्ही सांगून, प्रवचन देऊन, ओरडून, रागवून ह्या तयार होत नाही. शिक्षेच्या भीतीने काही बिहेवियर काही अंशापर्यंत थांबू शकतं, पण ते तेवढंच. त्याच्यानंतर ते मूल त्याच गोष्टी स्मार्टली करायला शिकतं, करायचं असेल तर. पकडलं कसं जायचं नाही, हे ते बरोबर शिकतं. त्यामुळे मुळात शिक्षेने फारसा उपयोग होत नाही आणि मी नेहमी म्हणते, की पनिशमेंट वर्क्स फॉर दोज फॉर व्हूम इट इज नॉट नेसेसरी. त्यामुळे शिक्षेने आणि रागावण्याने फारसं काही साधत नाही. पण मग अपेक्षित परिणाम घडायला पाहिजे असेल, तर कसं करायला पाहिजे? ह्याविषयी पालकांकडे त्यामुळे हे नाही, कंट्रोल नाही, ओरडणं नाही, रागावणं नाही, मारणं नाही, मग काय करायचं? याची उत्तरं जोपर्यंत सापडवत नाही, तोपर्यंत हे गोंधळ होत राहणार. आणि दुसरा भाग जो आहे ना, जो चांगलं पालक असणं ह्याच्यामध्ये त्याला सगळे ते प्रिव्हिलेजेस देत राहणं हम्म. आणि ज्याच्यामध्ये एक वाक्य मी नेहमी ऐकते ते म्हणजे आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतो. हम्म. आता ह्याच्यामध्ये माझा नेहमी असे प्रश्न असतात, की तुम्हाला जे मिळालं ते तुमच्या मुलांना देण्याविषयी काय? म्हणजे तुम्हाला तुलनेने शुद्ध हवा मिळाली, शुद्ध पाणी मिळालं, मोकळी ग्राउंड्स मिळाली. हे तुमच्या मुलांना देण्याविषयी आज तुम्ही काय करता? म्हणजे आठवड्यातला एक दिवस तरी तुम्ही विदाऊट व्हेइकल. हम्म. सो ह्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या ज्या व्हायटली इम्पॉर्टंट होत्या, त्या आत्ता मुलांना तुमच्या मिळत नाहीये. दुसरी गोष्ट तुम्ही अशा गोष्टी ज्या देता त्या बहुतेक वेळेला लक्झरी किंवा कम्फर्टच्या असतात. हो. तर अशा प्रत्येक वस्तूला तुम्ही एक लेबल चिकटवून देते, एक स्टिकर लावून देता. ते म्हणजे डिप्रायव्हेशन्स आर हॉरिबल. एखादी गोष्ट हवी तेव्हा, हवी तशी, हवी तितकी न मिळणे ह्याच्या इतकं भयंकर दुसरं काही नाही. आणि जे माझ्या लहानपणात मी अनुभवलं, त्यामुळे आता मी चांगली पालक असेन, तर तुझ्या वाट्याला ते येणार नाही ह्याचा मी आटापिटा करणार. असं जेव्हा हे सगळं ह्या कम्फर्ट आणि लक्झरीच्या वस्तूंबाबत होतं, त्यावेळेला ते मूल त्या वस्तू पण घेतं आणि त्याच्याबरोबर ते स्टिकर पण घेतं आणि त्याच्यातनं त्याचं एक बिलीफ तयार होतं दॅट आय शुड गेट व्हॉट आय वॉन्ट, व्हेन आय वॉन्ट, द वे आय वॉन्ट. इफ नॉट, दॅट्स द मोस्ट हॉरिबल थिंग इन द वर्ल्ड. आय कॅनॉट स्टँड इट. आणि मग दॅट ईदर मेक्स मी वर्थलेस सो एंड माय सेल्फ हम्म. और मेक्स द अदर पर्सन वर्थलेस, त्याचा खून करा. हम्म. नाहीतर जगच वर्थलेस आहे, मग कशाला जगा? नाहीतर सगळ्या जगावर सोडू बुवा. हम्म. सो हा जो भाग आहे, हा त्यातला तयार होतो, जेव्हा चांगले पालक बनण्यामध्ये ह्या गोंधळ होतात. सो पहिला जो गोंधळ तो डेमोक्रेटिक रिलेशनशिप आणायची कशी हे माहीत नाही. दुसरा गोंधळ ह्या पद्धतीच्या चॉईसेसमधनं मुलाचं कुठलं बिलीफ तयार होतं आहे. हो. आणि मग एकीकडे WhatsAppवर आमच्या लहानपणी हे नव्हतं, ते नव्हतं, पण तरी आपण आनंदात किती होतो. मग नेमकं खरं काय आहे? हम्म. मग ते जर आनंदाचं होतं, तर मग त्या मुलाच्या वाट्याला असलं काहीच येऊ नये, ज्याच्यातनं एखादी गोष्ट नाही मिळाली, सकारण किंवा विनाकारण. तर काय असं मोठं बिघडणार आहे?
काय अशी जगबुडी होणार आहे? थोडा वेळ वाईट वाटेल इतकंच ना. पण मग ते वाईट वाटताच कामा नये, दुःख येताच कामा नये त्याच्या वाट्याला, फ्रस्ट्रेशन येताच कामा नये. म्हणजे ज्याला मानसशास्त्रामधली एक रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थिअरी किंवा थेरपी ज्याला म्हणतात, आरईबीटी, त्याच्यामध्ये हाय फ्रस्ट्रेशन टॉलरन्स ही एक मोठी क्वालिटी आहे. हम्म. पण आता सगळ्याच मुलांचे कशाला, ॲडल्टचे लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स आहेत, की नाही मिळाली एखादी गोष्ट तर असं काय मोठं हे होणार आहे. त्यामुळे मग त्याला 90% मिळू शकतात. मग त्याने 70% वरती का राहायचं? हा जो भाग आहे ना, हे लॉजिक सगळे मोठी माणसं पण, दॅट इफ आय एम केपेबल ऑफ अचिव्हिंग धिस, व्हाय शुड आय सेटल फॉर लेस? म्हणजे हे कुठून आलं? काय आलं? हे नरेटिव्ह कधी आपण तपासून बघणार आहोत का? या सगळ्या वाक्यांचा खरंच अर्थ काय आहे? त्याच्यातनं ते मूल काय शिकतंय? काय येतंय? जगण्यासाठीचं कौशल्य त्याला मिळतंय का? हे मुद्दे सगळे दुर्लक्षित राहतात. याच्यात आणि असं मग तो हम्म. आयफोन आणि मग त्याचे पैसे भरायला नाही मिळाले, मग अमुक झालं, मग आता ते हम्म. खरंच तसं होतं का अजून कॉम्प्लेक्स हो. होतं, हे अगदी निराळे मुद्दे. बरोबर. पण अशा घटना वारंवार घराघरांमध्ये अगदी घडायला जीव लागल्या. देण्यापर्यंत नाही, परंतु मग धमकी देणे, मी घर सोडूनच जातो, मग हे नाही झालं तर मी अभ्यासच नाही करणार. पण मुळात बाबा, अभ्यास करणं ही तुझी जबाबदारी आहे. हे नाही मिळालं तर मी अभ्यास करणार नाही, तर मग नको करू आणि जा त्या. म्हणजे स्वातंत्र्य तुला नक्कीच आहे, पण मग जा परिणामांना सामोरे. असं काही झालंय का की ही जी आधीची पिढी आहे ती तुम्ही म्हणलं तसं स्कॅर्सिटी झोनमध्ये राहिली, सो मुळात संस्कार ती आहे आणि आता अबंडन्स झाल्यावर काय करायचं याचं ट्रेनिंग नाही, पार्ट 1. आणि पार्ट 2 ज्यांना अबंडन्स मिळाला आहे त्यांना इतकं स्वातंत्र्य आहे की अगदी कपडे कुठले घालायचे इथंपासून, गेम कुठला खेळायचा इथंपासून, म्हणजे काय फॅशन करायची इथंपर्यंत, की एवढे निर्णय घेण्याची क्षमता स्वातंत्र्य असूनही नाहीये, असं काहीतरी झालंय का? हो, म्हणजे त्यातला एक भाग असा आहे ना, की अबंडन्स आलाच आहे. त्यामुळे ती मुभा पर्याय निवडीची जी आहे ती निर्माण झालीच आहे. पण त्याच्या बाबतीत असं आहे ना, की एक काळ होता जेव्हा असं वाटत होतं, की जर वेलबिंग माणसाचं चांगलं असायला पाहिजे असेल, तर त्याला स्वातंत्र्य पाहिजे. हो. आणि स्वातंत्र्य मिळायला हवं असेल, तर अनेक पर्याय असणं म्हणजे स्वातंत्र्य. असं हे केलं. आता तो मॅजिकल नंबर काय माहीत नाही, की केवढे पर्याय म्हणजे स्वातंत्र्य आणि केवढ्या त्या स्वातंत्र्यामुळे आपल्या जगण्याचा दर्जा उंचावतो. कारण आता असं दिसतंय, की जेवढे जास्ती पर्याय तेवढा गोंधळ अधिक. हो ना. कारण आता बेस्ट काहीतरी मी निवडलं पाहिजे ना त्या पर्यायातलं. आणि मग ते बेस्ट खरंच मी जे निवडतेय ते बेस्ट आहे का नाही? बॅरी श्वार्ट्झ म्हणून एक सोशल सायंटिस्ट आहे. तो पॅराडॉक्स ऑफ चॉईसेसवरती 20 एक वर्षापूर्वी बोललाय. खरं तर, की याच्यातनं आपण अधिकाधिक पर्याय म्हणजे अधिकाधिक स्वातंत्र्य असं एक समीकरण लावायला लागलो. आणि कधी हे पर्याय अमाप वाढल्यामुळे आपल्याला डिसिजन पॅरालिसिस झाला हे आपल्याला कळलंच नाही. कारण एवढे पर्याय, म्हणजे तो आता अर्थात अमेरिकन असल्यामुळे त्याने सुपरमार्केटमधलं, की मी गेलो तर 170 सॅलड ड्रेसिंग्ज असतात. ह्याच्या पलीकडे अजून काहीतरी व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल असतं, बाल्सामिक हे असतं, अमुक-तमुक-तमुक. आणि म्हणजे जर त्या 170 मध्ये मला हवं ते नाही मिळालं, तर माझं मी कसं तयार करायचं ह्याच्यासाठी परत मला पर्याय असतात. आणि तरीसुद्धा मी जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा मला परत की ते आणायला पाहिजे होतं का? ते नको होतं का? हा सगळ्याच ठिकाणी ना, म्हणजे फोन घ्यायला गेलं तरी तोच मुद्दा, टीव्ही घ्यायला गेलं तरी तोच मुद्दा, काहीही विकत घ्यायला जा, तिथे तोच मुद्दा. आणि मग परत घरी येताना आपण असमाधान घेऊनच घरी आलेलो असतो. कारण घरी आल्यानंतर थोड्या काळाने हे नाही ते घ्यायला पाहिजे होतं का? मग हेच मुलांचं करिअरच्या बाबतीत पण होतंय, की एवढे ऑप्शन्स आहेत. घरून अगदी म्हणतात, की तुला स्वातंत्र्य आहे, तुला हवं ते कर. पण मुलं गोंधळलेलीच आहेत. कारण त्या सगळ्या पर्यायांमध्ये त्यांना असं वाटतंय, की देअर हॅज टू बी द बेस्ट ऑप्शन आणि मला तो सापडला पाहिजे. तर करिअर हा काही इव्हेंट नाहीये ना, ती जर्नी आहे. ते ट्रायल एरर होणार आहेत, काही गोष्टी रिडंडंट होणार आहेत. तो अगदी निराळा मुद्दा आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये जेवढे पर्याय
आणि एक त्याच्यातनं की नाही, मी जो निवडीन तो द बेस्ट असला पाहिजे. हम्म. ह्याच्यातनं तो निर्णयच न घेता येणं आणि असमाधान. घेतलाच तो निर्णय, तर त्याविषयी असमाधान. म्हणजे अनेक वेळेला मुलं या कॉलेजला घेतली, मला इथेच पाहिजे होतं, मला हीच साईड हवी होती आणि मग घेतल्यानंतर आय डोंट फाइंड इट इंटरेस्टिंग. ओके, सो यू डोंट हॅव टू लाइक एव्हरीथिंग यू डू. हे जे बिलीफ्स, जी फाउंडेशन ले करायला पाहिजे ना, ती ले झालीच नाही. आणि जे स्वातंत्र्य आपण म्हणतो ना, ते राबवायचं असेल, ते एक्सरसाइज करायचं असेल, तर त्याला हे कोर स्ट्रक्चर लागतं. हम्म. ज्याच्यामध्ये नाही गोष्ट एखादी मिळाली तरी हरकत नाही. परिणाम जे काय असतील त्यात दोन्हीमध्ये पॉझिटिव्हही असणार आहेत, निगेटिव्हही असणार आहे आणि त्यालाही मला सामोरं जायचं आहे. हा जो सगळा त्यातला भाग आहे. म्हणजे अनेक वेळेला IITला ॲडमिशन मिळालं पाहिजे, मेडिकलला मिळायला पाहिजे, अमुक झालं. पण मग तिथे गेल्यानंतर जे त्याचे ताण आहेत त्या सगळ्याचे, हम्म. रोज उठून स्वतःला सिद्ध करणं आहे, ते जमीन असे झालं, की मग डिप्रेशन येतं आहे, अँक्झायटी वाढती आहे, ताण वाढतो आहे, त्यातनं तब्येती बिघडतायत किंवा सुइसाइडल आयडिएशन किंवा सबस्टन्स आयडिएशन. सो हे जे मुद्दे आहेत ना, की मुभा मिळाली कारण खूप अबंडन्स झाला. पण त्याला ज्या कोर फाउंडेशन लागतं, कोर स्ट्रेंथ लागतात टू एक्सरसाइज दॅट, त्या कुठे आहेत? त्या बिल्ड करण्याकडे लक्षच नाही गेलं, पेरेंटिंगमध्येही नाही गेलं आणि समाजानेही नाही दिलं. तो हा जो मुद्दा आहे, एक पेरेंटिंग आणि दुसरा समाज. तुम्ही बोलताना असं सुचलं की कित्येक जी मायग्रेशन्स होतात ती या दोन्हीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होतं. म्हणजे मला घरात राहायचं नाहीये, डिस्पाईट मला वर्क फ्रॉम होम अवेलेबल आहे, म्हणून लोक उदाहरणार्थ पुण्या मुंबईत येतात. समाजानं माझ्यावरती बंधनं घालू नयेत किंवा वॉच करू नये म्हणून जिथं माझ्या ओळखीचा समाज नाही अशा ठिकाणी मी जातो. मग कदाचित पुण्यातलं सॅन होजेला जाईल, कॅलिफोर्नियाला जाईल, गावातला पुण्यात येईल. हे जे हे जी आहे म्हणजे पेरेंट अँड सोसायटीपासून लांब पळणे फॉर फ्रीडम, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? इथे परत तोच मुद्दा येतो, की त्याच्यासाठी तुम्ही जिथे जाता, हम्म. तिथे तुम्हाला स्वातंत्र्य तर मिळतं, पण तिथे तुम्ही एकटे पण पडता. हम्म. हे आव्हान आहे त्यातलं. हम्म. मग परदेशात गेलात तर तुम्हाला ग्लास सिलिंग, ब्राउन स्किन त्याचे जे काही परिणाम येणार आहेत, ते येणारच आहेत वाट्याला तुमच्या. तुम्ही तिथे एकटे पडणार आहात. कित्येक मुलं आपल्या इथली तिथे गेल्यानंतर सोशल आयसोलेशनमुळे अस्वस्थ होतात. मग इथे घरामध्ये आईशी चुकून सुद्धा न बोलणारा किंवा कामापुरतं न बोलणारा कामापुरतंच बोलणारा मुलगा हा तिथे गेला की रोज अर्धा-अर्धा तास आईशी बोलतो फोन करून. हम्म. कारण कनेक्ट व्हायला हेच नाही, ती स्किल्स नाहीत. कारण एरवी आपण जिथे जन्माला येतो, जिथे वाढतो, तिथे आजूबाजूला आपल्याकडे इतकी माणसं, नातेवाईक, इतकं सगळं असतं, की माणसं जोडण्यासाठी वेगळी कौशल्य, हम्म. की ती बाय डिफॉल्ट आपल्या आयुष्यात असतात. त्यामुळे ती वेगळी कौशल्य असावी लागतात आपल्या अंगी आणि त्याच्याशिवाय आपल्याला माणसांमध्ये सोशलाइज होणं सुद्धा आपल्याला जमणार नाहीये. हे इथे आपल्या गावी पण नसतं. हम्म. गावातून जेव्हा ते शहरात येतात, तेव्हा गावामध्ये काय जन्माला आल्यापासून सगळा भवताल असतो ना. राईट. जाता येता कोणी हटकतं, "काय रे कुठे चालला? काय बरी आहे का? आता आई बरी आहे का?" कोणी विचारेल. हम्म. पण शहरात आल्यानंतर तुझं घरी कोण आहे? त्याच्यात तुला कसा आहेस? तू बरा आहेस ना? हम्म. कोणीच विचारणारं नाहीये. राईट. आणि मग तिथे मला जे जोडून घ्यायचं आहे ना, तर तिथे मला ती कौशल्य पाहिजे. मला तो एकटेपणा असो, स्वातंत्र्य तुम्हाला कम्फर्ट देत नाही, ते तुम्हाला कन्फ्रंट करतं. बर. हम्म. एखादी पोकळी जर तुमच्या आतमध्ये असेल ना, तर ते स्वातंत्र्य ती पोकळी वाढवतं, भरून नाही काढत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फक्त तिथून निघणे. पुढे गेल्यानंतरचे जे मग प्रश्न आहेत, कारण स्वातंत्र्य तुम्हाला एकटेपणा पण आणतं. हम्म. तर हा एकटेपणा हाताळायचा कसा? काही कौशल्य माझ्याकडे कशी पाहिजेत, जेणेकरून मी माणसांना जोडून घेईन आणि माझं माझं तिथे एक विश्व तयार होईल. हे सगळं करायला
मग तिथे येणाऱ्या सगळ्या बऱ्या वाईट अनुभवांना सामोरं जायला. तिथे मला मी ड्रग्ज घेत असेल तर मला विचारणारं कोणी नाहीये. हो. गावामध्ये मी जर पानटपरीपाशी दिसलो तर कोणीतरी हटकणार आहे, की "काय रे सिगारेट पितोयस का?" आणि मी घरी पोहोचायच्या आत ती बातमी किंवा दारू प्यायला असेल, तर तो घरी पोहोचायच्या आत घरी बातमी पोहोचलेली असते, की हा दारू पीत होता म्हणून. हं, आता इथलं कोणीही विचारायला नाहीये. हं. पण मग जर मला पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं, की स्वातंत्र्याचा वापर किती आणि जबाबदारीची उचल किती, हे भान माझं गेलं, की मग मला ॲडिक्ट व्हायला किती वेळ लागतो. हं. तुम्ही ह्या तर एक्सटर्नल गोष्टींविषयी बोललात, सोसायटी आणि पेरेंट. पण आता पूर्वीच्या काळी किंवा अगदी अ, माझ्या वयात सुद्धा, की दार लावून बसला एखादा काय मुलगा, मुलगी, तर तो प्रॉब्लेम होता. म्हणजे अरे दार लावून का बसतोय हा? किंवा काय मोबाईल प्रत्येकाला ॲक्सेसिबल असायचा, की हा घे चल म्हणजे. आता हे दोन्ही प्रायव्हसी अ, या लेबल अंडर तसं अलाउडच नाही. रूढार्थानं दुसऱ्याच्या फोनला हात लावणं म्हणजे गुन्हा आहे, म्हणजे रूढार्थानं. किंवा तू नॉक का केलंस? नॉक करून का आला नाहीस? मला माझी प्रायव्हसी हवी. तर हे काय आहे प्रायव्हसी, स्वातंत्र्य? याच्यामध्ये मुद्दा 2 हे आहे, की प्रायव्हसी हा मुद्दा माझी स्पेस. आता ती फिजिकल स्पेस असायची काहीच गरज नव्हती ना. म्हणजे पूर्वी तशी नव्हती ती. कारण तेवढं परवडतही नव्हतं, घरं लहान होती, माणसं जास्ती असायची एकेका घरामध्ये. म्हणजे एका खोलीमध्ये खाली गाद्या घालून 8 जण झोपली आहेत. हे काय म्हणजे फारसं वेगळं चित्र सर्वसामान्य घरांच्या मध्ये काही वेगळं नव्हतं हे. परंतु त्याच्यामध्ये मग मला प्रायव्हसी मिळत होती का? तर मिळत होती ना, कारण सतत माझ्यावरती बंबार्ड करणारं बाकी काहीही नव्हतं. हं. मग अच्छा. माझा विचार करायला माझी वेळ होती. माझ्या रमण्यात मी बसले. काम करता मी काहीतरी गुणगुणत असेन, मी करते, तर तिथे ती प्रायव्हसी मला नक्की होती. हं, फिजिकल स्पेस नव्हती का? तर नव्हती. पण ती प्रायव्हसी होती माझ्याकडे. पण हं. माझ्यावरती कोणीही भडीमार कशाचा, मी काय विचार केला पाहिजे, मी काय केलं पाहिजे. मी माझं आठवून गाणं गुणगुणू शकत होते. मी Spotify लावून गाणी ऐकत बसत नव्हते. हं. सो असे जे त्यातले हे आहेत ना, सो फिजिकल स्पेसशी या प्रायव्हसीचा मुद्दा किती जोडायचा, हा त्यातला एक भाग आहे. त्या अर्थाने ती प्रायव्हसी नव्हती का? नव्हती. परंतु स्वातंत्र्याच्या अर्थाने जी प्रायव्हसी पाहिजे, ती होती का? तर होती. आणि तशी प्रायव्हसी असलीच पाहिजे. ती एम्पॉवरिंग आहे. ती ऑटोनॉमी देणारी आहे. कारण तिथे तुम्ही रिफ्लेक्ट करणं, हा सगळा भाग आहे. आता मुद्दा आहे तो ती प्रायव्हसी हवी आहे का सिक्रेसी हवी आहे? हां. हं. सिक्रेसीमध्ये परिणामांपासनं वाचवण्याची हे आहे. सिक्रेसी ही ट्रस्ट बिल्ड करणारी नाहीये. उलटं ट्रस्टला काय म्हणता येईल त्याला हं. काडी लावणारी हां. गोष्ट आहे. प्रायव्हसी हा मुद्दा ट्रस्ट बिल्टअप करण्याचा आहे. हं. तो ऑटोनॉमी देण्याचा मुद्दा आहे. की राइट. आणि परत मी ऑटोनॉमी हा शब्द वापरते, तिथे फ्रीडम हा शब्द वापरत नाही. कारण फ्रीडम आणि ऑटोनॉमीमध्ये ना क्वालिटेटिव्हली जो डिफरन्स आहे, की ऑटोनॉमीमध्ये स्वतःला दिशा देणं अपेक्षित आहे. अच्छा. म्हणजे हं, फ्रीडम हं, टू हं. जरी असला ना, म्हणजे फ्रीडम फ्रॉम फ्रीडम टू हे तर आपण बोललोच. पण फ्रीडम टू जरी असला, तरी त्याच्यामध्ये मला दिशा पाहिजे ना. ओके. आणि मग ही दिशा कुठल्यातरी कॉन्टेक्स्टमध्ये, मग तिथल्या कल्चरल कॉन्टेक्स्टमध्ये असेल, जिओपॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये असेल, काही असेल. जिथे मी आहे तिथे मला ऑटोनॉमी हवी असेल, तर मला दिशा देता आली पाहिजे. हं. सो ही ऑटोनॉमी प्रायव्हसीमुळे मिळते ना. हं. त्याचा सिक्रेसीशी काहीही संबंध नाही. राइट. तर आता जी गल्लत होतीये ना, ती त्या सिक्रेसीशी. प्रायव्हसी पाहिजे तर मग मुलं दार बंद करून आणि लॉक लावून का बसतात? हं. जे हे अनेक घरांमध्ये होत आहे. पालक म्हणतात, की तो जो जाऊन बसतो खोलीमध्ये, तो बाहेरच येत नाही. जेवायला सुद्धा 4-4 वेळेला उठवायला जायला लागतं. मग ते दार बाजूनही उघडत नाही, हे नाही. तर हे काही बेसिक मुद्दे आहेत.
मग आता जागा आहे आणि माणसं कमी आहेत, तर तुला प्रायव्हसी हवी तर ती प्रायव्हसी असू देत. आणि ठीक आहे, मी फार फार तर दार नॉक करून येईन इथपर्यंत हरकत नाही. पण दाराला कडी लावायला किंवा ते लॉक करायला यू डोंट ओन दॅट स्पेस. हम्म. ती काही तू टेरिफ भरून त्या दिवसापुरती भाड्याने घेतलेली हॉटेलची खोली नाहीये. राईट. इट्स अ हाऊस, इट्स अ स्पेस, इट इज अ कॉमन स्पेस. पण तुझ्यासाठी एक तेवढा एक हे क्रिएट केलाय सो दॅट यू वुड हॅव अ प्रिव्हसी. हम्म. मग हे जर नसेल तर त्या दारांना कड्या असतात, लॉक असताच कामा नाहीत मग. जे मी मगाशी म्हटलं की नियम, तुला प्रायव्हसी आहे, सिक्रेसी. हम्म. याच्यामध्ये कारण हा. त्यामुळे तुझी स्पेस असू देत ना. पण मग हे प्रायव्हसी मागणारा मुलगा ती स्पेस घेतो आणि सगळ्या बाजूनी बंबार्ड होणारे इन्स्टा आणि बाकीचे सगळे सोशल प्लॅटफॉर्म वापरतो. कुठली प्रायव्हसी? हम्म. आता तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हे तर प्रायव्हसीचं पूर्णपणे हे तुमचे सगळे डिजिटल फुटप्रिंट हो. तयार होतात. सो हे कॉन्ट्राडिक्शन कोणीच बघत नाहीये की प्रायव्हसीच्या नावाखाली आपण जे घरात लॉक लावून आपल्या खोलीत राहून जे करतो आहोत ना, त्याच्यातनं आपल्या घरातले सोडून बाकीच्या पूर्ण जगाला कळतंय आपण काय करतोय. बरोबर आहे. सो मुळातच त्याला हम्म. हेच नाही. तुम्ही इन्स्टा आणि याचा उल्लेख केलात म्हणून मला स्वतःला अल्गोरिदम हा आत्ताच्या स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा शत्रू वाटतो. कारण मी काय बघायचं, काय खायचं एक वेळ, हे अल्गोरिदम ठरवतो. आणि तुम्ही जो मगाशीचा उल्लेख केला त्याच्यावरनं आठवलं की मी स्विगीवर कितीही 200 हॉटेल्स बघितली, तरी मोस्टली लास्ट ऑर्डर मधलंच ऑर्डर करतो. कारण अबंडन्स म्हणजे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी होतो. आम्ही असे जर मित्रमंडळी गेलो ना हॉटेलमध्ये तर मी नेहमी म्हणते की चला मेनू कार्ड वाचा आणि नेहमीच ऑर्डर करा. सो हा जो अल्गोरिदमचा विषय आहे की त्यानं एकतर इट हॅज स्टॉप्ड, म्हणजे त्यानं माझ्या ऑटोनॉमीलाच धक्का दिलाय की मी मी नाही चूज करू शकत मला काय बघायचंय, काय खायचंय, काय त्याचं काय आहे, मुद्दा एक. आणि मुद्दा दोन, ह्या अल्गोरिदमिक बायसेसमुळं मला ऑप्शन असूनही मी काही करत नाही, याचं काय? हा जो पुन्हा अल्गोरिदम आणि स्वातंत्र्य असा जर आपण मुद्दा बघितला ना, तर पूर्वी मी विचार काय केले पाहिजेत किंवा कसे करावेत अ, असं कॉन्व्हर्सेशन्स इनिशिएट केली जायची किंवा शेपअप केली जायची. अं, त्याच्या अर्थात ती खूप फोर्सफुल नव्हती. मग ती कधी प्रवचनाच्या स्वरूपात, कीर्तनाच्या असे काही ना काहीतरी डिस्कोर्सेस वेगवेगळ्या ठिकाणी असायचे किंवा वर्तमानपत्रामध्ये एडिटरचं एक काम असायचं, की फ्रंट पेजला काय येईल किंवा एडिटोरियल कुठल्या ह्याच्यावरती येईल. आणि त्यानुसार घराघरांमध्ये जिथे काहीतरी वैचारिक हे होत असेल, तिथे चर्चा व्हायची किंवा जिथे चर्चा होत नसत तिथे लोकं वाचून आपलं आपलं काही ना काहीतरी रिफ्लेक्ट करत होती. सो तिथे तुमच्या विचारांना चालना देणं, तुम्ही त्याच्यातनं काहीतरी आपापल्या मतापर्यंत टू अराईव्ह ॲट हो. अशापर्यंत जाण्यासाठीची मुभा त्यातनं निर्माण होणं, हे काही गोष्टी घडत होत्या. मग त्या कुटुंबामध्ये घडत होत्या, तुम्ही जिथे राहता त्या वस्तीमध्ये घडत होत्या किंवा धार्मिक कार्यक्रमातनं घडत होत्या किंवा असं काही ना काहीतरी म्हणजे अ, मी कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना वसंत व्याख्यानमाला हा अगदी काय म्हणतात खूप पॉप्युलर हे हो. होता. आता तिथेही मुद्दा तोच होता, की एखाद्या विषयाची मांडणी, त्यातनं एखाद्या विषयालाच हे आणि मग लोकं घरी जाताना आपापले काही ना काहीतरी विचार करत जायचे. हम्म. आता हा जो सगळा भाग होता, जिथे ह्या सोशल इंटरॅक्शनमध्ये अ, तुमचे विचार शेपअप करणं, इनिशिएट करणं ती कॉन्व्हर्सेशन्स हा मुद्दा होता. आता असं कोणीही ही भूमिका घेणारं आता कोणीही नाहीये. त्याची जागा आता त्या अल्गोरिदमने घेतली. आता त्या अल्गोरिदमचं उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे तुला एंगेज ठेवणं. कारण या सगळ्यामध्ये माईल्ड आणि मॉडरेट यूजमध्ये पैसा नाहीये. हम्म.
पैसा तेव्हाच आहे जेव्हा द युजर गेट्स हुक्ड ऑन टू इट. आता इफ यू आर टू बी हुक्ड ऑन टू इट, तुला एंगेज ठेवणं एवढंच त्या अल्गोरिदमचं काम असेल, तर मला अ, तुझ्या भावनांना हात घातला पाहिजे, की ज्याच्यातनं, कारण मूळ कुठल्याही भावनांचं, विशेषतः नकारात्मक भावनांचं संपूर्ण उत्क्रांतीमध्ये कारणच हे राहिलेलं आहे, की जे घडतंय त्याविषयी काहीतरी करावं, उद्युक्त व्हावं. मग काय म्हणतात त्याला, राग आला म्हणजे माझ्या परिसरात काहीतरी चुकीचं घडतंय, अनफेअर घडतंय, तर त्याविषयी मी काहीतरी केलं पाहिजे. ह्यासाठी राग आहे. सो मूळ त्या भीती, म्हणजे रस्ता क्रॉस करताना मला भीती वाटली नाही तर मी काळजीच घेणार नाही ना. सो त्या भीती या भावनेचं सुद्धा त्या परिसरामध्ये जे घडतंय त्याविषयी काहीतरी केलं पाहिजे. हे मुळात कुठल्याही निगेटिव्ह इमोशन्सचं पहिलं फंक्शन. आणि ते मेंदूमध्ये जिथे चालतं, अमिगडाला नावाची जी एक मेंदूमधलं केंद्र आहे, जिथे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असे वेलक्रोसारखे चिकटतात आणि तिथून ह्या सगळ्या भावना जन्माला येतात आणि त्या अतिशय फास्ट येतात. विचार त्याच्यानंतर येतात. भावना आधी पहिली, कारण त्या भावनेचं फंक्शन उत्क्रांतीमध्ये हेच राहिलेलं आहे, की आधी तुला भीती वाटली तर त्या सरपटत जाणाऱ्या गोष्टींविषयी तू काहीतरी करशील. मग तर बघूया ते काय आहे, साप आहे का, विषारी आहे का, बिनविषारी आहे का, हा त्यातला मुद्दा नाही. तर अशी जी त्यातली प्रतिक्रिया असते, तर हे एंगेज जर करायचं असेल व्ह्युअरला, मला त्याला हुक ऑन करायचं असेल मला, तर मला अशाच भावना त्याच्यात ट्रिगर केल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे हुक ऑन तो होईल. आणि मग ह्या 4 भावना प्रामुख्याने आहेत. एक भीती, दुसरा राग, तिसरं तिरस्कार. म्हणजे उत्क्रांतीमध्ये तो हे आहे ना, की वी अँड देम. आणि मग त्या देम विषयी मला राग आहे, तिरस्कार आहे, अग्रेशन आहे, हे सगळं आहे. आणि चौथं मला कशाची तरी ग्रीड आहे, म्हणजे लस्ट आहे, मला ते हवं आहे. ह्या 4 भावना ट्रिगर करण्याचा सगळा कंटेंट मी क्रिएट केला, की अराउजल लेव्हल ब्रेनची वाढणार आहे, एक्साइटमेंट ब्रेनची वाढणार आहे आणि युजर हुक्ड ऑन होणार. सो अल्गोरिदमचं फंक्शन तुमचं विचार शेपअप करणे, तुम्हाला ती मुभा देणे, टू हेल्प यू टू अराईव्ह ॲट समथिंग, की ज्याच्यामध्ये एक विश्वासार्ह वातावरण निर्माण होईल, एक विचारांची देवाणघेवाण होईल, त्याच्यातनं काहीतरी खरंच सत्य काय आहे ह्याच्याकडे तुम्ही वाटचाल करायला लागाल, समाज म्हणून किंवा व्यक्ती म्हणून. ह्या कुठल्याही शक्यता इथे नाहीच आहे, तो रस्ता त्या दिशेनं जातच नाही. त्यामुळे अल्गोरिदमचं हेतू एकच, एंगेजिंग द व्ह्युअर. आणि तो हेतू साध्य व्हायचा असेल तर हे 4 ट्रिगर दाबा. 4 पैकी कुठलाही किंवा 4ही. व्ह्युअर एंगेज राहील. त्यामुळे इथे स्वातंत्र्याचा मुद्दाच नाहीये, तुमचे ट्रिगरच तो अल्गोरिदम दाबतोय. त्यामुळे तुम्हाला जे वाटतंय की इंस्टाग्राम बघण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तर तेही नाहीये. आणि ज्यांचं व्यवसायच त्याच्यावरती अवलंबून आहेत, त्यांना तर जे येत आहे ते सुद्धा टाळण्याचं स्वातंत्र्य नाहीच आहे. सो व्हॉट यू फील ॲज अन ॲक्ट ऑफ फ्रीडम इज ॲक्च्युअली लुझिंग अ फ्रीडम ॲट एव्हरी स्टेप. ही त्या अल्गोरिदमची गंमत आहे आत्ताची. बाकी सगळी स्वातंत्र्य आपण मिळवलेली आहेत वेगवेगळ्या प्रयासानं, सामाजिक बदलानं. पण हे जे डिजिटल स्वातंत्र्य हरवलेलं आहे, ते मला परत मिळवायचं असेल, तर मी काय करायचं? एकतर ॲब्स्टिनन्स हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे सर्वसामान्यांना तर मी ते नेहमी सांगते, की तुमच्या डिजिटल डाएटविषयी आता जरा अधिक कॉशियस राहा. जे ह्या प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत त्यांनी ह्याचा एक विचार करून आपण जो कंटेंट क्रिएट करतो आहोत, तो जर आपल्याला सकस द्यायचा असेल, तर तो हे अशा पद्धतीचा ट्रिगर, म्हणजे ज्याच्यातनं शॉर्ट टर्म बेनिफिट मिळणार आहेत, असे न मिळता लाँग टर्ममध्ये जे बेनिफिट मिळणार आहेत आणि जे सस्टेन्ड बेनिफिट आहेत, ज्याच्यातनं वेलबिईंगकडे जाण्याच्या शक्यता आहेत, हा कंटेंट क्रिएट
करणं हे शक्य आहे. सो जिथे मग तिथे हे कॉम्प्रोमाइज करायला लागेल, की हा ताबडतोबीने मिळणारा रिझल्ट नाहीये. हा कालांतराने मिळणारा आहे, पण तो रिझल्ट मिळणार आहे. कारण माणसाला हू टू बी आणि हाऊ टू बी ह्यासाठी काही ना काहीतरी इनपुट्स लागतातच. त्याच्याशिवाय त्याला ते काय म्हणतात सैरभैर झाल्यासारखं होतं, दिशाहीन होतं ना. राईट. म्हणजे त्यामुळे ते दिशाहीन असणं, एकटेपण असणं, कारण हू टू बी आणि हाऊ टू बी ह्याच्यासाठी माझ्याकडे नॅव्हिगेशन पॉइंट्सच काही नसतील, तर अवघड आहे. त्यामुळे ही माणसाची मूलभूत गरज आहे. टू बिलॉंग अँड टू बी सिग्निफिकंट इन द कम्युनिटी टू विच यू बिलॉंग. ह्या 2 मूलभूत गरजा माणसाच्या राहणारच आहेत. त्यामुळे घाईघाईने लगेच मिळणाऱ्या ह्या मार्गाला जाण्याची काहीच गरज नाहीये. ह्या गरजा चांगल्या मार्गाने पूर्ण होतील. एका डेमोक्रेटिक एन्व्हायरमेंटमध्ये त्या विश्वासाच्या ह्याच्यामध्ये पूर्ण होतील असे पर्याय कंटेंट क्रिएटर्सनी हे केले. आणि सर्वसाधारण जे रिसिव्हिंग एंडला आहेत त्यांनी डिजिटल डाएट पाळलं. तर त्याच्यामध्येही ॲब्स्टिनन्स काही याच्यासाठी केला. तर मला असं वाटतं की गिव्हन सिच्युएशनमध्ये सुद्धा हळूहळू हे शक्य आहे. आत्ता चाललो त्या रस्त्याने आणि त्या नॅरेटिव्हमधनं हे नाही होणार. कारण हे फक्त ज्याला अपकेमिकल म्हणतो ना, डोपामाइन, त्याच्यावरती बांधलेलं हे सगळं काय इमारत आहे. आणि त्याच्यासाठी डोपामाइनमध्ये म्हणजे मोर अँड मोर अँड मोर अँड वॉन्टिंग मोर हा त्यातला भाग आहे, ज्याला अजिबात एंडच नाही त्याला. पण डाऊन केमिकल्स जे आहेत, की ज्याच्यामध्ये स्टॅबिलिटी आहे, सॅटिस्फॅक्शन विथ लाईफ आहे, सेरोटोनिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, जिथे बॉन्डेज आहे आणि त्याच्यासाठी ट्रस्ट, अफेक्शन, लव्ह हे जे त्यातले मुद्दे आहेत, ते जर आपण जास्ती नर्चर करायला लागलो, तर त्याच्यातनंही लोक एंगेज होणारच आहेत. राईट. पण तो काय म्हणतात त्याला, तो सकस आणि टिकाऊ मुद्दा आहे. आत्ता जे सगळ्याचं ड्रगिफिकेशन केलंय ना, म्हणजे आनंदाचं सुद्धा ड्रगिफिकेशनच. मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, म्हणजे गुड लाईफ कशाला म्हणायचं हे बाजार ठरवतो आणि मग बाजाराच्या मागे तुम्ही जाता. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी घेण्याचं स्वातंत्र्य मला पैशामुळे मिळालंय. कुठलं स्वातंत्र्य आहे? कारण बाजाराने ऑलरेडी ठरवलंय तुम्ही काय घ्यायचं ते. आणि त्या दिशेने त्याने बाजाराने सांगितलंच आहे की तुम्ही अजून कष्ट करा, अजून पैसे कमवा आणि हे करा. आणि हे सगळं तुम्ही घेतलं तर तुमचं आयुष्य चांगलं आयुष्य आहे, ज्याच्यामध्ये सतत हॅपनिंग आहे, ज्याच्यामध्ये वॉन्टिंग मोर तुमचं काही थांबत नाहीये. तर त्याच्याऐवजी ज्याला डाऊन केमिकल्स म्हणतो, त्या दिशेने आपण जर काही विचार केला, तर हे सगळं होणाऱ्यातलं आहे. स्थैर्य पण होणाऱ्यातलं आहे, समाधान पण मिळणाऱ्यातली गोष्ट आहे. नाहीतर ते हरवलेलंच आहेत. म्हणजे मोर चॉईसेसमधनं डिसॅटिस्फॅक्शन हे तर आलेलंच आहे. म्हणजे नवीन घेतलेला फोन कालांतराने यू बिकम अनहॅपी विथ दॅट. आणि मग आता अजून नवीन कुठला, मग तो गेलं की पुन्हा तिथे हे एवढे मोठे त्याचे पर्याय. सो ऑल आय एम सेइंग इज की ह्या दिशेने जाणं, पण त्याच्यासाठी खरं सांगायचं तर ती दिशाच बदलायला पाहिजे. त्याचे रिझल्ट लगेच मिळणार नाहीत, नक्कीच मिळणार नाहीयेत. पण आता असं कुठला आपल्याकडे अटीतटीची हे आहे, इतकी कशाची आपल्याकडे स्केअरसिटी आहे. बऱ्याच बाबतीत रिसोर्सेसचा आपण अबंडन्स क्रिएट केला आहे. तर त्या सगळ्यासाठी तो बदल घडण्यासाठी वेळ गेला तर काय मोठं बिघडणार आहे. पण हा विचारच जर आपण थांबून करणार नसलो आणि रस्ता दुसरा घेणार नसलो, तर चाललोय त्या रस्त्याने यातलं काही होणार नाही. हे थोडं कमी करू, थोडं अमुक करू, थोडं तमुक करू, तर असं होणारच नाही. कारण डोपामाइनवरतीच हे सगळं आधारित जर आपण केलं असेल, तर ते थोडं करू अशा याने होणार नाही. पण रस्ता बदलला म्हणजे मी एरवी सुद्धा क्लायंटला सांगते, की मुंबईहून निघाल्यानंतर कल्याणला आल्यानंतर तुम्ही कसाऱ्याचा रस्ता धरला तर तुम्ही नाशिकलाच पोहोचणार आहात. देअर इज नो पॉसिबिलिटी तुम्ही पुण्याला पोहोचाल.
पण पुण्याला पोचायचं असेल तर कर्जतचाच रस्ता धरायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे हा विचार आता मला असं वाटतं की सगळ्यांनीच म्हणजे जे रिसिव्हिंग एंडला आहेत त्यांनीही, जे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांनीही हा विचार करायला पाहिजे की ह्या सगळ्यातनं अमाप पैसा नाही जनरेट होणार, पण तो अमाप पैसा पुन्हा तोच मुद्दा तोच आहे ना सगळा, हो. राइट. की तो कुठं नेतो आहे आपल्याला. मग रिझनेबली डिसेंट मनी येऊ शकतो का? येऊ शकतो. त्याला दम धरायला लागेल का? दम धरायला लागेल. हे हळू हे होईल का? म्हणून मी मगाशी वसंत व्याख्यानमालेचं उदाहरण दिलं. काय गर्दी व्हायची वसंत व्याख्यानमालांना. अफाट गर्दी व्हायची. बरोबर. कारण काहीतरी बुद्धीला खाद्य, काहीतरी विचार, कोणीतरी एखादी अभ्यासू व्यक्ती, तज्ञ व्यक्ती काहीतरी सांगतीये आणि मग ते नुसतं गेलं, ऐकलं आणि मग मी पुढच्या कामाला लागले किंवा मी काहीतरी काम करता, करता ते ऐकलं, असा मुद्दा नव्हता ना तो. तिथे जाणे, ऐकणे, मग घरी चालत, चालत परत येताना त्याच्याविषयी विचार करणे, चर्चा करणे, लगेच नवीन इन्फॉर्मेशनचा इंटरफिअरन्स वगैरे काही नव्हता. बरोबर. सो मला असं वाटतं की हा जो अल्गोरिदम आहे, बरोबर. ह्याचं ऑब्जेक्टिव्ह एंगेजिंग हेच ठेवलं तरी त्या एंगेजिंग साठीचा दुसरा रस्ता, हा बरोबर. त्यातला मुद्दा आहे. तुम्ही जे आता मांडलं गेल्या काही मिनिटात, त्याचं एक मला मर्म असं दिसतं की फ्रीडम फ्रॉम मध्ये बऱ्यापैकी आपण गेलोय पुढं. पण दुसरा जो भाग आहे, मिळाल्यानंतर काय म्हणजे फ्रीडम टू डू, त्याच्यात मात्र खूप चाचपडताना दिसतोय. तर हे चाचपडणं कसं थांबवायचं आणि हे जे फ्रीडम टू डू आहे, हे कसं मिळवायचं? ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. मी म्हटलं तसं की गुड लाईफची कल्पना जरा आता आपण थोडे थांबून बाजाराच्या ऐवजी आपण ठरवूया ना. हं. नको बाजाराला हे ठरवू देत, की हिरा है सदा के लिए, हे बाजाराला नको ठरवू देत. आपण ठरवूया, की चांगलं नातं कशाला म्हणायचं, जोडून राहणं कशाला म्हणायचं. कारण काय म्हणतात त्याला, तो जो मुद्दा आहे सस्टेन्ड हॅपीनेसचा, तर त्याच्यामध्ये बीइंग कनेक्टेड हा मुद्दा पुन्हा पुन्हा म्हणजे तो स्वतंत्र पॉझिटिव्ह सायकॉलॉजी आणि त्यातल्या रिसर्चेसचा हा मुद्दा आहे. परंतु हे सातत्याने पुन्हा पुन्हा लक्षात आलंय की सस्टेन्ड हॅपीनेस हा फिलॅन्थ्रॉफी, अल्ट्रुइझम, बीइंग कनेक्टेड ह्या सगळ्यातनं कायम निर्माण झालेला आहे. त्याला उत्क्रांतीची पण सगळी पार्श्वभूमी आहे. कारण ते मेकॅनिझम जे आहे ते 60 ते 100 लाख वर्षापासून आजही ते तसंच आहे. नंतर मेंदूची जी वाढ होत गेली आणि डेव्हलपमेंट होत गेली ती खूप नंतर. त्यामुळे सस्टेन्ड हॅपीनेससाठी व्हॉट कॉन्स्टिट्यूट्स गुड लाईफ हे आता आपल्याला कुठल्याही धर्माकडनं नको, कुठल्याही काय म्हणता येईल त्याला, अधिकारशाहीतनं मिळालेल्या एका पदाने कोणीतरी ते ठरवावं, असंही नको. अथॉरिटेरियन किंवा डिक्टेटोरियल अशा कुठल्याही याच्यातनं अशा, मग ते धर्म असो किंवा जात असो किंवा हे असो, ह्याच्यातनं नको. एक सामान्य माणूस म्हणून आपण आपापल्या सर्कलमध्ये हे ठरवायला लागूया. तेवढी तर बुद्धिमत्ता आपल्याकडे किमान आहे आणि मग त्याचा वापर करायला लागूया. फ्रीडम टू म्हटल्यानंतर जो मुद्दा लागतो ना, की हं. मला त्याला एक कोर इनर स्ट्रक्चर लागतं, एक स्ट्रेंथ लागते. मग कुठली मूल्य धरून मी काम करणार आहे, कुठली मूल्य धरून मी जगणार आहे. हं. बिकॉज व्हॅल्यूज कम ॲट अ प्राइस, दे हं. कम ॲट अ कॉस्ट. पण देऊया ना ती. बरोबर. हो, म्हणजे जे मधल्या काळामध्ये घराघरांमध्ये घडत होतं, की काय वडील अतिशय सचोटीने काम करत होते, प्रामाणिकपणे काम करत होते आणि आर्थिकदृष्ट्या ते काही फार कुटुंब याला नाही आलं. तर मग एक तो रिबेल हे झाला, की त्या प्रामाणिकपणे काम करून काय मिळवलं तू वगैरे. हो, पण मग अप्रामाणिकपणे काम करून जे मिळवलं, त्यातनं काय मिळालं? ते टिकाव धरलं का? नाहीच. मग त्याच्यासाठी पुन्हा तेच रस्ते चोखाळायला लागले. त्याच्यातनं समाधान मिळालं का? नाही मिळालं. स्थैर्य मिळालं का? नाही मिळालं. नाती जोडली गेली का? नाही जोडली गेली. हं. सो ह्याचा सायंटिफिकली म्हणजे न्यूरोसायंटिफिकली सुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठीचा इतका वेल रिसर्च डेटा आता उपलब्ध आहे. म्हणजे केवळ आधीची पिढी सांगतेय म्हणून, संस्कार म्हणून, अमुक म्हणून ते सगळं बाजूला सोडून हं.
मिळालेल्या डेटा पॉइंट्सवरती काम करून आपल्याला रिडिझाईन, रिस्ट्रक्चर म्हणून म्हटलं, की एक नुसतं नाकारल्याने काहीच होणार नाही ना. हो. जे स्वीकारायचंय ते काय स्वीकारायचंय ते आता आपल्यालाच निर्माण करायचंय. ते काय असं कुठून तरी आयतं येणारच नाहीये. म्हणजे फार पूर्वी आम्ही 97-98 सालाच्या सुमारास आम्ही सुसंवाद म्हणून एक संस्था होती आणि त्याच्यातनं प्री मॅरिटलचे आम्ही ठिकठिकाणी वर्कशॉप्स आणि एज्युकेशनसाठीचे घ्यायचो. तर त्यावेळेला आमच्याबरोबर डॉक्टर अनंत साठे आणि डॉक्टर शांताताई साठे म्हणजे पुण्यातली जी माझ्या वयाची मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना ही 2 नावं अगदी अ, माहिती असतील. दोघंही आता हयात नाही आहेत. परंतु पुण्यामध्ये फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडिया किंवा सेक्शुअलिटी ह्या सगळ्या संदर्भात ज्यांनी काम केलं, बऱ्यापैकी पायोनियर काम म्हणता येईल असं त्यांनी केलं, असं ते जोडपं. तर तेव्हा डॉक्टर साठे मला नेहमी म्हणायचे, की "शिरीषा, आपलं कसं झालंय माहिती आहे का? आपण सोवळ्याचं सोडून ठेवलंय आणि ओवळ्याचं सापडत नाहीये." हं. तर हा जो मुद्दा आहे ना, की आपण काय नको हे ठरवलं ना आणि त्याला टाकलं ना मागे आणि त्याच्यातनं बाहेर पडलो ना, आता काय हवं आहे हे आपण ठरवूया ना. मार्केट बाजार नको, हं. मीडिया नको, हं. अल्गोरिदम नको, आपण ठरवूया. हं. आणि मग त्याच्यामध्ये मग ऑब्व्हियसली त्याला लागणारी जी स्किल्स आहेत ना, की माझे फिल्टर्स मला लावता यायला पाहिजे. माझं क्रिटिकल थिंकिंग मला लावता आलं पाहिजे. हं. म्हणजे कुठले तरी उधारी उसनवारीने आलेले विचार आणि मग ते 2 तटात विभागलं जाऊन त्याचं पोलरायझेशन करून मग मी इकडचे 4 विचार, इकडचे 4 विचार आणि म्हणजे कोणाला तरी काळं केल्याशिवाय मला पांढरं होताच येत नाही. असा मुद्दा कशासाठी? म्हणजे माझं मत मांडायला मला नेहमी दुसऱ्याचं मत खोडायला काय लागतं? हं. माझं मत आणि त्या मताच्या मागचं रॅशनेल माझं मला नाही का मांडता येत? हं. पण आत्ता जे सगळीकडे लोकं व्यक्त होताना दिसतायत, त्या सगळ्यामध्ये मी कोणाचं तरी मत खोडायचं, कोणाला तरी नावं ठेवायची, कोणाला तरी विरोध करायचा आणि मग माझं मत सांगायचं. मग समोरच्याने एक्झॅक्टली तेच करायचं. हं. हा जो एक भाग आहे, की फॉर आणि अगेन्स्ट, धिस इज नॉट अ हेल्दी डिबेट. राइट. फ्रीडम टू असं जर आपण म्हणत असलो ना, तर त्याला ही इनर स्ट्रक्चर लागणार आहे. आणि हं. ती फाउंडेशन आता केली गेली पाहिजे, ज्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंगचा तर खूपच मोठा मुद्दा आहे. हो. नात्याचं पण कसं ते जोडलेलं राहणं, की आता फ्रीडम आहे ना, आता तुम्हाला कोणीतरी उगाचच ढाच्यात बसवून हं. ह्या नियमानुसार चाला, ह्या ढाच्यात बसा, नो क्वेशन्स आस्क्ड असं स्टिरियोटिपिकल मगाशी अगदी सुरुवातीला पेट्रिआर्कीचा तू उल्लेख केलास. तर ते त्यातनं बाहेर पडायचं आहे ना. हं. मग पेट्रिआर्कीमध्ये नियम होते. म्हणजे तान्हं बाळ रात्री उठलं त्याचं दुपटं ओलं झालं तर कोणी उठायचं याच्याविषयी काही दुमत नव्हतं. ते ठरलेलं होतं. त्यामुळे कुठल्या कौशल्यांची फारशी गरज पडत नव्हती. त्या ठरलेल्या साच्यांमध्ये तुम्ही बसा, चालतंय बिनबोभाट. ते योग्य होतं, अयोग्य होतं हा त्यातला मुद्दाच नाहीये. मुद्दा असा होता की नियम होता, ढाचे होते, त्या ढाच्यात तुम्ही बसा चालेल सगळं. आता तुम्हाला नियम नको आहेत, ते स्वातंत्र्य पाहिजे आहे ना. पण मग त्याच्याबरोबर ती कौशल्य पाहिजे. हं. पूर्वी 2 नवरा-बायकोमध्ये किंवा मुला-मुलींमध्ये कम्युनिकेशन स्किल्स नव्हती, तर त्यांचं काही त्या जोडप्याचं फारसं काही अडत नव्हतं. म्हणजे माझ्या आधीच्या जनरेशनमध्ये तर अगदी वर्ष-वर्ष एकमेकांशी न बोललेले सुद्धा नवरा-बायको होते. कुठल्यातरी कारणाने बेबनाव झाला. अडलं नाही, सगळं चालू राहिलं. सो ते नियम होते आणि त्याच्यात ढाच्यात बसल्यानंतर ते गाडं चालत होतं. आता ते नियम नकोयत. मला स्वातंत्र्य हवं होतं. मग स्वातंत्र्याबरोबर ही कौशल्य. हं. मग आता संवादाचं कौशल्य मला पाहिजे. आता निगोशिएटिंग स्किल्स मला पाहिजे. आता मला मॅटर्स ऑफ प्रेफरन्स आणि थिंग्स दॅट रिअली मॅटर हे सेपरेट करण्याचं हे पाहिजे. आता मला प्रत्येक निर्णय घेताना तो ॲब्सोल्यूट परफेक्ट निर्णय असेल, असला काहीतरी एक अट्टाहास धरून आणि असला वेडेपणा करून मला चालणार नाहीये. हो. कारण त्या प्रत्येक निर्णयाबरोबर काही ना काहीतरी अ, येणार आहे. म्हणजे हा विचार अगदी माझ्या पिढीपर्यंत पण फार आम्हाला करायला नव्हता लागत. मी काय घालायचं, मी काय जेवायचं, मी कुठे शिकायला जायचं, मी कपडे कुठले घालायचे, मी स्लीव्हलेस घालायचं का नाही,
हे सगळं ठरवलेलं असायचं आणि हे सगळे निर्णय परस्पर घेतले जात होते. म्हणजे हे अगदी माझ्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणींमध्ये हे कॉमन हे असायचं, की ती म्हणली समजा घरी की स्लीव्हलेस घालायचं आहे मला. ते आता नवऱ्याकडे गेल्यानंतर त्याची परवानगी असेल तर घाला. किंवा अगदी ते अप्रूप असायचं, की तिला ना पंजाबी ड्रेस घालायला परवानगी मिळाली वगैरे. सांगायचा मुद्दा इतकाच. ती काही फार गोडवे गाण्यासारखी गोष्ट नक्कीच नाहीये ती. परंतु हे सगळं ठरवलेलं असायचं. आता हे सगळं माझं मला ठरवायला लागतंय. पण मग ठरवायला लागतंय तर त्याच्यासाठी ते वैचारिक कौशल्य पाहिजे. तो माझ्याकडे ती माहिती पुरेशी पाहिजे. कुठल्या पर्यायाचे परिणाम काय होणार आहेत आणि मग त्यातले नकारात्मक पर्याय सुद्धा आपोआपच येणार आहेत वाट्याला. तर त्याला सामोरं जाण्याची मला हे पाहिजे. सो ही सगळी कौशल्य लागणार आहेत. जे मी म्हटलं की फ्रीडम 2 साठी इनर स्ट्रक्चर लागणार आहे, तर ते कुठलं? तर ही कौशल्य. कारण हे सगळे पर्याय निवडण्याचं आता मला स्वातंत्र्य आहे. मग मी एखाद्या कोर्सला अगदी जीव तोडून आणि फी भरून ती ॲडमिशन घेतली आणि मला लक्षात आलं की मला ते आवडत नाहीये. तर मग मला त्या परिणामांना सामोरं जाण्याचं आणि हे मला ठामपणे स्वतःला सांगता आलं पाहिजे दॅट आय डोंट हॅव टू लाइक एव्हरीथिंग आय डू. आता मी निवडलाय ना पर्याय, आता मी तो उत्तम करेन. त्याचं पुढे काय करायचं ते मी पुढे बघेन. बरोबर. आता हा जो सगळा त्यातला भाग आहे, फ्रस्ट्रेशन आलं तर मला ते टॉलरेट करताच आलं पाहिजे. हो. की ओके, नाही झालंय हे. त्यामुळे आपल्याला आत्ता जे मिळणार होतं ना, ते कदाचित नाही मिळणार आहे. आत्ता नाही मिळणार आहे कदाचित, ज्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतो, की नाही मिळणार आहे आत्ता कदाचित. वर्षभरानंतर कदाचित मिळेल किंवा मला जे हवंय ते तसं नाही मिळणार आहे. फेअर इनफ. हे त्याने काय आनंदाने नाचावं किंवा आय डोंट केअर असं नाही, पण किमान जगबुडी झाल्यासारखं तर वागू नये. राइट. त्याचं भयंकरीकरण तरी करू नये. हॉरिबलायझेशन, कॅटॅस्ट्रोफायझेशन तरी करू नये. ह्या गोष्टी ज्या आहेत, हे लागणार आहे आणि हे जर इनर स्ट्रक्चर तुमच्याकडे नसेल, तर फ्रीडम 2 कधीच साध्य होणार नाही. तुमच्या उत्तरात रेफरन्स आला म्हणून बाकी सगळे फ्रीडम एक लेवलला अचीव्ह केले गेलेले आहेत. काय खायचं, काय प्यायचं, काय कपडे घालायचे, काय नाहीत. विशेषतः स्त्री-पुरुष संबंधात किंवा ओव्हरऑलच जसं की नवऱ्याकडं गेल्यावर कर वगैरे पासून. आता याची जी पुढची स्टेप आहे ज्याची चर्चा होती ती म्हणजे सेक्शुअल फ्रीडमची. की आता स्वातंत्र्य काय तर सेक्शुअलिटीचं स्वातंत्र्य, ते त्याच्यासाठी लग्नाचं बंधन नसायचं स्वातंत्र्य. तर ही जी पुढची स्टेप आलेली आहे की ज्याच्याशी मोस्टली आत्ताची पिढी मिलेनियल असेल, झिलिनियल असेल, जेनझी असेल, ती जी डील करते ते काय? त्याच्यामध्ये मुद्दा असा, की स्वातंत्र्याच्या बरोबरीने ही मुभा आहेच आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या लग्नाशिवाय होत नव्हत्या. म्हणजे लग्नाची इनएव्हिटेबिलिटी आता गेली आहे. कारण लग्न नावाची संस्था ज्या पिलर्सवर उभी होती. हो. एक म्हणजे परमनन्स हा त्यातला हे होता. आता परमनन्स आणि स्टॅबिलिटीला काही फारसा इन्सेंटिव्ह राहिलेला नाही. राइट. दुसरा भाग ॲडल्ट लाईफची सुरुवात लग्नाशिवाय व्हायचीच नाही. म्हणजे सोशलायझेशन असेल, काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा सेक्स अनुभवणं असेल किंवा काही. सो ॲडल्ट लाईफची सुरुवात ही लग्नाशिवाय व्हायचीच नाही. आणि बऱ्याच प्रमाणात ते डिपेंडन्सी मॉडेल होतं. सो आता ते डिपेंडन्सी मॉडेल राहिलेलं नाही. आता ॲडल्टहूडची सुरुवात तुमची आधीपासूनच होते. म्हणजे 21 ते 31 हा जो वयोगट आहे ना आत्ताचा, तसा पूर्वी नव्हताच ना. 21व्या वर्षी पोराचं शिक्षण झालं, त्याला नोकरी मिळाली, मुलीचं शिक्षण झालं आणि तिने घरकामात सगळं कौशल्य ती हे करायला लागली, की दोघांनीही लग्न करायचं. आणि लग्न केल्यानंतर ऑब्व्हियसली आधीच्या पिढीची पण जबाबदारी घ्यायची आणि मुलं जन्माला आली की पुढे त्यांचीही जबाबदारी घ्यायची. हे 21-22व्या वर्षानंतर ही पुढची हे होती. हा मधला जो 10 वर्षाचा ज्याला इमर्जिंग ॲडल्टहूड म्हणतो, तो कालावधी नव्हताच कुठे कोणाच्या आयुष्यात, की ज्याच्यात मी स्वतंत्र आहे. माझ्यावरती आता कोणाचीही जबाबदारी नाही. माझं ॲडल्ट लाईफ सुरू झालेलं आहे आणि त्या सगळ्या पर्यायांच्या मुभा आज मला आहेत. हा जो कालावधी आहे, आता इथे
गडबड अशी होतीये की ह्या सगळ्यांची की हे सगळं बरोबर आहे, पण तरी पण मग नात्याचं काय आणि जोडीदार असण्याचं काय? इथे पुन्हा सगळं मिळून लग्नापाशी येऊन ठेप. आणि मग लग्न नावाची संस्था ज्या 5 पिलर्सवरती उभी होती त्यातला एक पण पिलर आता उभा नाहीये. पण कपल रिलेशनशिपसाठी दुसरे अजूनही पर्याय एक्सप्लोर करण्याची तयारी नाहीये. कारण त्याला विरोध होणार आहे का? तो होणार आहे ना. पण करा. मग तिथे ही सगळी गडबड होती आहे. म्हणजे आत्ता सुद्धा 31-32 वर्षाचा मुलगा आणि मुलगी लग्न करायचं ठरवतात आणि मग ते त्यांची पास्ट शेअर करतात. आणि मग त्याच्यामध्ये ते फिजिकल होते का नव्हतं वगैरे. आणि मला हा प्रश्न कायम पडतो की हाऊ डज दॅट मॅटर? का आता तुम्ही सेक्स केला होतात का नव्हता केलात? हे तुम्ही लग्न करण्यासाठी म्हणून दोघं जण तुम्ही भेटता आहात. तुमची हिस्ट्री, तुमचं रिलेशन होतं का नाही, ते किती सिरियस होतं, त्याच्यात सेक्स होता का नव्हता? हाऊ डज दॅट मॅटर नाव? मग ही जी मुलं हे सगळं करता आहेत, पण मग विचार 50 वर्ष मागे जातायत का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता इर्रेलेव्हंट व्हायला पाहिजेत ना. म्हणजे आज आपण दोघे जसे आहोत तसे आहोत. त्याचं इथून पुढे काय करायचं आहे? डू वी वॉन्ट टू बिल्ड अ लाईफ स्टोरी टुगेदर? त्याच्यामध्ये काय काय आपल्या अपेक्षा आहेत? नात्याकडनं काय आहेत? आयुष्याकडनं काय आहे? मग तिथे तो सेक्स केला होता का नव्हता? हाऊ डज दॅट मॅटर? म्हणजे तो मुद्दा माझ्या दृष्टीने आता गैरलागू असायला पाहिजे ना. तुमचा पास्ट आणि तुमची पास्ट रिलेशन्स. आय हॅड अ पास्ट. हो, म्हणजे दॅट्स ऑब्व्हियसली. ही मुभाच 21-22व्या वर्षानंतर जेव्हा लग्न होत होती तेव्हा असलं काही नव्हतंच. होत होतं ते तुम्ही प्रेमात पडून करा किंवा हे करा, पण लग्नच होतं ना. नुसतंच व्ही आर इन रिलेशनशिप असं स्टेटस नव्हतं काही. राईट. त्याला मराठीमध्ये नावं पण नाहीये. ऍक्च्युली कारण हे म्हणजे हा आपल्या याचा भागच नव्हता कधी. मग तो आलाय ना आता, मग ते विचारही तसेच करा. पण मग तिथे या तरुण मुला-मुलींना अडचणी येतायत आता. म्हणजे नातं हे करायला त्यांना व्हॉट इज गोइंग टू कीप अस टुगेदर. म्हणजे मी हे हल्ली इतक्या यंग कपल्सना सांगते की व्हॉट ब्रिंग्स टू पीपल टुगेदर रेअरली कीप्स देम टुगेदर. नाव यू विल हॅव टू फाइंड आउट. कारण आधीच्या ज्या सगळ्या ढाच्यांनी लग्न नावाची संस्था, हे तर मी अनेक ठिकाणी बोलली आहे की मागच्या पिढीपर्यंत गेटिंग मॅरिड वॉज इनफ ऑफ अ रिझन टू स्टे मॅरिड. आता नाही. आता तुमच्यासाठी हे 2 वेगळे पर्याय आहेत ना. वेगळे निर्णय आहेत हे. मग आता दुसऱ्या निर्णयासाठी टू स्टे मॅरिड तुम्हाला हे लागणार आहे. ही कौशल्य लागणार आहेत. नो रिलेशनशिप इज कॅक्टस. त्यामुळे ही कौशल्य लागणार आहेत एकमेकांना जोडून ठेवण्याची. काय मतं आहेत, व्हॅल्यूज काय आहेत, निगोसिएशन्स लागणार आहेत, स्किल्स लागणार आहेत. सगळंच लागणार आहे. बरोबर. त्याने सक्षम न होता नुसतंच हे फ्रीडम फ्रॉम तुम्ही उपभोगलं तर मग सगळं गाडं तिथे येऊन अडतंय. त्यामुळे ही सगळी मुभा मिळाली, पण मग त्याच रस्त्याने पुढे जा ना. ही मुभा अनुभवायची आणि लग्न म्हणलं की 50 वर्ष मागे जायचं. हे कसं काय चालणार? हे बरोबर. माझं म्हणजे अनेक ठिकाणी मी हे बोलली आहे. आवडीचं वाक्य दॅट दीज पीपल आर ट्राइंग टू प्ले न्यू गेम विथ ओल्ड रूल बुक. हा गोंधळ होतो आहे. सो आता नवीन गेम ना, नवीन रूल बुक तयार. आता हे सगळे पगडे ह्याच्यातून बाहेर सुटलात ना, सुटायचं आहे ना, मग आता नवीन ठरवा. बरोबर. खेळायचं तर नियम तर करायला लागणार ना. अर्थात. मग ते काय असतील? ते किती ह्युमेन असतील? मग ते आदर्श स्त्री आणि आदर्श पुरुष यापेक्षा सुद्धा आदर्श माणूस असे नियम ठरवा आता. तुम्ही 50 वर्षाचा उल्लेख केलात म्हणून हा प्रश्न सुचला की निदान मी शाळेत असल्यापासूनही एक वाक्य होतं की स्वातंत्र्य काय आणि स्वैराचार काय. आय एम अज्युमिंग की ते 50 वर्षही असावं. सो 50 वर्षातला हा एक कॉन्स्टंट प्रश्न आहे की काय म्हणजे स्वातंत्र्य आणि काय म्हणजे स्वैराचार. आज त्याचं उत्तर काय?
आज त्याचं उत्तर हेच, स्वैराचार म्हणजे फक्त तुम्हाला पर्याय निवडीची मुभा मिळाली आहे तेवढी मुभा घ्यायची. आणि ज्याला सेन्स ऑफ एन्टायटलमेंट म्हणजे काय, आता हे सगळं आम्हाला उपलब्ध आहे त्याचं ते मी निवडलीच पाहिजेत आणि त्याच्याविषयी मला कोणीही काहीही टोकायचं नाही. हा स्वैराचार झाला. पण स्वातंत्र्य म्हटलं की जबाबदारीची उचल आली परिणामांच्या, की ओके हे मी केलं आहे, हा पर्याय होता, पण आता ह्याचे हे परिणाम आहेत, ह्याचं मी काय करणार आहे? राईट. सो परिणामांची जबाबदारी ही स्वातंत्र्यातनं वजा केली की जो येतो तो स्वैराचार. पण परिणामांची जबाबदारी उचलली तर स्वातंत्र्य. बरोबर. मग सगळ्याचंच आहे. राईट. शेवटचा प्रश्न. हा जो तुम्ही खरं तर एका वेगळ्या एपिसोडचा विषय आहे, की 21 to 31 मधली जी लोक आहेत, मी त्याला थोडं एक्सटेंड करतो, की असं 21 ते 31 वय अनुभवलेली 40 पर्यंतची पिढी आहे, की ज्यांनी गेल्या 8-10 वर्षात पोस्ट ग्लोबलायझेशन, जशी लग्नाची वय वाढत गेली, अपॉर्च्युनिटीज वाढल्या. सो बिलो 40 लोक आपण म्हणूया लाईक अस, की ज्यांनी वेगळंच स्वातंत्र्य बघितले, एस्पेशली आफ्टर ग्लोबलायझेशन, आर्थिक, सामाजिक सगळं. आज त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याकडं कसं बघावं आणि त्यांच्या पुढच्या पिढीला काय स्वातंत्र्य द्यावं? 2 गोष्टी. आता ह्या पिढीने जे स्वातंत्र्य बघायला पाहिजे आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं, की आपले अनेक जे काही चॉईसेस आहेत त्याविषयी पॉज घेऊन स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे, की आपण प्रवाह पतितासारखे चाललो आहोत का? आणि हा प्रवाह बाजार ठरवतोय का? हा एक अगदी महत्त्वाचा भाग आजच्या 40शीतल्या यांनी करायलाच पाहिजे आहे. अ, हा एक त्यातला भाग. दुसरा भाग असा की पुढच्या पिढीला काय सांगायचं म्हणजे काय देऊ केलं पाहिजे, तर एक चुका करण्याची मुभा दिली पाहिजे. हम्म. दुसरं ऐकणारा कान दिला पाहिजे. हम्म. म्हणजे जजमेंटल होण्याची काहीच गरज नाहीये, कारण त्यांची विश्व पुन्हा अजून निराळीच असणार आहेत ना. हम्म. म्हणजे काय म्हणतात, आज आता पहिलीत एखाद्या शाळेत मुलं आहे. हं. तर ते मुलं आज 5 किंवा 6 वर्षाचं आहे आपण धरून चालूया. तर ते त्याच्या करिअरला सुरुवात 2045 नंतर करणार आहे. हो. हं. आत्ता आपल्याला ना म्हणजे इतके मधल्या काही वर्षांपर्यंतचं आत्ताचं जग आहे, त्याचाच ग्राफ थोडासा एक्स्ट्रापोलेट केला तर कसं असेल याचा अंदाज बांधता येत होता. बरोबर. आता 2045 साली जग कसं असेल याच्याविषयी कोणालाही काहीही 2045 कशाला? पुढचं सांग. पुढच्या 5 वर्षानंतर सुद्धा कसं असणार आहे हे माहीत नाही. मग आज आपण पहिलीत असलेल्या मुलाला काय शिकवणार आहोत? त्याला कशासाठी आपण तयार करणार आहोत? याचं उत्तरच नाहीये आपल्याकडे. हम्म. मग किमान काही मूल्य त्याच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे जे मी म्हणते, की शाळांमध्ये सुद्धा ते काय शिकतंय इथे नका लक्ष देऊ आता. त्याचं लर्निंग बिहेवियर स्ट्रॉंग आहे का नाही ते बघा. बर. म्हणजे ते फोकस्ड राहायला त्याला जमतंय का? हम्म. त्याला कन्सिस्टंट आहे का? पर्सिस्टन्स आहे का त्याच्याकडे? त्याच्याकडे कॉम्पिटन्स मोटिव्हेशन आहे का? की जे येतंय त्यात अजून काहीतरी प्रावीण्य मिळवावं, हा त्यातला हे आहे का? ठहराव आहे का? ते एकाच वेळेला उछलकूद करतंय, एकाच नंतर शांतही बसतंय. हे दोन्हीही त्याच्याकडे आहे का? हे सगळं त्या लर्निंग बिहेवियरमध्ये त्याच्या आहे का? हे बघा. अडॅप्टेबिलिटी आहे का बघा. परिस्थिती बदलली तर ते पटकन बदलायला तयार होतंय का आडमुठासारखं बसतंय तिथेच, नाही नाही मला नाही चालणार. आणि तिसरा भाग रेझिलियन्स, की नाही मला आत्ता फ्रस्ट्रेशन येतं आहे, मला आत्ता हवं ते मिळत नाहीये. पण तरीसुद्धा मला इनर मोटिव्हेशन टिकवणारं, की ज्याच्यात मला काहीतरी एक पर्पज सापडतोय, काहीतरी व्हॅल्यूज सापडतायत, ज्याच्यामध्ये मला दिसतं आहे, की आत्ता ताबडतोबीने नाही, पण पुढे काही ना काहीतरी मी केल्याचं माझं मला एक समाधान मिळणार आहे. असं जे ज्याला की ज्याच्यातनं माझं इनर मोटिव्हेशन टिकून राहणार आहे, बरोबर. अशा गोष्टी अ, करणं, ते करण्यासाठीचं एक्सपेरिमेंटेशन करू देणं, एक्सप्लोरेशन करू देणं, ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या, तर त्यातनं रेझिलियन्स बिल्टअप होणार आहे. कारण हा रेझिलियन्स जो अगदी आदिमानवकालीन जो गरजेचा होता, हो. त्याच्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये त्याची इतकी गरज पडली नव्हती, कारण आपण त्या आजूबाजूचं जग इतक्या पद्धतीने आपण वळवलेलं होतं, की आपल्याला फार काही रेझिलियन्स असण्याची गरज पडली नव्हती. हम्म. अर्थात पॅन्डेमिक म्हणजे
कोरोनाने त्याला हादरा हो. दिलाच पहिला. पण आता असं मला वाटतं आहे, की इथून पुढे हा रेझिलियन्स खूप जास्ती अ, लागणार आहे. बरं. कारण असे अनेक कोरोना येऊन जाणारच आहेत. वेगवेगळ्या फॉर्ममधले येऊन जाणार आहेत. त्यामुळे इथून पुढच्या पिढीला ह्या 3 गोष्टी, की लर्निंग बिहेवियर स्ट्राँग असलं पाहिजे. अडॅप्टेबिलिटी, ज्याला कॉग्निटिव्ह फ्लेक्सिबिलिटी, विचारांमध्ये सुद्धा ते ज्याला तैलबुद्धी म्हणतात ना, तशी ती असणं. आणि तिसरा भाग म्हणजे रेझिलियन्स. आणि मग त्याच्यासाठी जे मुद्दा आहे ना, की सायंटिफिक टेम्परामेंट पाहिजे. हं. नंतर पर्सनल डिग्निटी पाहिजे. म्हणजे तू कोण आहेस, कुठून आलायस, कुठल्या जातीचा आहेस, कुठल्या याचा आहेस किंवा कुठल्या वयाचा आहे. ह्याच्यासाठी तू आहेस एवढं कारण मला तुला रिस्पेक्ट देण्यासाठी पुरेसं असलं पाहिजे. आणि जी मधल्या काळामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि फिलॉसॉफी किंवा ह्युमनायझेशन ह्याच्यामध्ये जी गॅप पडली, तर ते ह्युमेन करणं हा जो त्यातला भाग आहे ना, की माणसाचं माणूसपण हं. जाऊ न देणं, हा जो त्यातला भाग आहे, हे सगळं इथून पुढे लागणार. सो ही व्हॅल्यूज म्हणजे 40शीतल्या मंडळींनी आता काय करायचं, तर मग ह्या व्हॅल्यूज इन्कल्केट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डोपामाइन व्यतिरिक्त डाउन केमिकल्स जे आहेत, की अशा प्रॅक्टिसेस असं आपलं रुटीन की ज्याच्यामध्ये स्थिर आहे थोडं, ज्याच्यामध्ये बोर्डमला पण वाव आहे, काही न करता बसणं आहे. म्हणजे दर वीकेंडला काहीतरी झालंच पाहिजे, वीकेंडला काहीतरी मजा केलीच पाहिजे, हॅपनिंग पाहिजे, हा अट्टाहास सोडणं आहे. काही न करता बसलेच सगळे घरामध्ये निवांत. मग काय घरातली कामं करतायत, नाही करतायत, व्हॉटेव्हर. पण असा जो एक बदल आहे ना, कारण मी नेहमी म्हणते असं, की नरेटिव्हज, प्रॅक्टिसेस आणि ब्रेन हा त्रिकोण आहे हं. आणि त्यातला एक दुसऱ्याला इम्पॅक्ट करतच असतो कायम. तर अशा काही प्रॅक्टिसेसनी तरी सुरुवात केली पाहिजे आहे, की ज्याच्यामध्ये ठहराव आहे, माणसानं भेटणं आहे, माणसांबरोबर वेळ घालवणं आहे, जोडलेपण आहे किंवा काहीतरी अर्थपूर्ण काहीतरी अ, करणं आहे. म्हणजे एक अर्थ कमावणे हा भाग वेगळा, पण त्याच्या पलीकडे अर्थपूर्णता असणं हा जो मुद्दा आहे. ह्या गोष्टी 40शीतल्या पिढीने आता बदलण्याची गरज आहे. आणि मग त्याचे नॅव्हिगेशनचे जे पॉइंट्स आहेत, की कशाच्या बळावरती, तर ते मी म्हटलं तसं, की ह्या मूल्यांवरती इथून पुढे जायला लागणार आहे. बरोबर. सायंटिफिक टेम्परामेंट ही लागणारच आहे इथून पुढे. काहीतरी गिव्हन हे असंच असतं, असं म्हणून ते नाही स्वीकारायचं. कारण मी म्हटलं तसं, की ते धर्माने, कल्चरने ते दिलं. हो. त्याने पर्पज किती सर्व्ह केला, काय केला हा मुद्दा अगदी वेगळा. पण त्याची गरज नॅव्हिगेशन पॉइंट्सची गरज लागणारच आहे. पण मग ते आता हे असलं पाहिजे. डिग्निटी ही इंडिव्हिज्युअल डिग्निटी आणि त्याच्याविषयी नो क्वेशन्स आस्क्ड हं. असंच ते असणं गरजेचं आहे. बरोबर. त्यातूनही अजून महत्त्वाचा भाग म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हं. म्हणजे सेफगार्डिंग माय सेल्फ इंटरेस्ट, पण ॲट द सेम टाईम नोईंग अदर्स इंटरेस्ट. हं. म्हणजे माझा सेल्फ इंटरेस्ट सेफगार्ड करताना मी दुसऱ्याला डावलण्याची आणि दुसऱ्याला हे करण्याची अजिबातच म्हणजे हे स्किलच लागणार आहे. ओके. म्हणजे ज्याला कोलॅबोरेशन म्हणू, कोऑपरेशन म्हणू, हे स्किलच लागणार आहे, की माझा सेल्फ इंटरेस्ट मी सेफगार्ड करतेच आहे. पण त्याच वेळेला दुसऱ्याचा मी डावलणार नाही. ही म्हणजे ह्या पद्धतीच्या प्रॅक्टिसेस करायला लागतील. ह्या पद्धतीच्या काही गोष्टी लेट गो करायला लागतील. सततच कॉम्पीट करण्याची काही गरज नाही. कोलॅबोरेशनमध्ये का हे करायला लागतील. असे जे काही गोष्टी आहेत, हे जर नॅव्हिगेशन पॉइंट्स ठरले ना, बरोबर. तर ते आहेत आणि त्याच्यासाठीची बुद्धिमत्ता सुदैवाने माणसाकडे आहे बुवा. म्हणजे ज्या बुद्धिमत्तेच्या अ, जोरावरती आपण इथे आलोत म्हणजे मी एक नेहमी हल्ली सांगते, की हल्ली बरेच वेळेला काउन्सिलिंगसाठी किंवा याच्यामध्ये येतात किंवा गप्पांमध्ये सुद्धा, की मी तर आता ठरवलंय अजिबात विचार करायचा नाही. आणि मी म्हणते, की का? हं. कशाला एवढा विचार करायचा? का? म्हणजे विचार करणं ह्या गोष्टीशी आता इतकं अव्हर्शन का आलंय अचानक?
बरोबर. की ज्याच्यामुळे आपण एवढी प्रगती केली आहे. सो ही नरेटिव्ह पण बदलायला पाहिजे आहे की हो विचार करा. हम्म. कशाला विचार करायचा आहे? एवढा कशाला विचार करायचा आहे? मी तर आता सोडूनच दिलंय विचार करणं. अरे बाबा रे, प्रश्न आहेत ना मग समोर. विचार करणं सोडून दिलेस तर मग कसं त्या प्रश्नात बाहेर पडणार आहेस? मग चेंज एजंट व्हायलाच लागणार आहे आपल्याला प्रत्येकाला. काही बाहेरून कुठेतरी तो बदल होणार आहे आणि मग आपलं आयुष्य बरं होणार आहे, असं काही होणार नाही. हम्म. हे समाज आपल्याच घरात जन्माला येतो ना. थोडी घराच्या बाहेर जन्माला येतो. बरोबर. त्यामुळे हे काही बदल आता करायला लागणार आहेत. प्रश्न विचारायला लागणार आहेत स्वतःला, की एक मिनिट काय चाललंय माझं? हम्म. हा पर्याय मी का निवडतीये? हम्म. काय ह्याच्यातनं लाँग टर्ममध्ये मला काय सांगणार आहे? मे दॅट यू कॅन. नाही तर ओबामाच्या पहिल्या ह्याच्यात होतं ना, यू कॅन. आपल्याला कळलंच नाही आपण त्या यू कॅनचं यू शुड, हम्म. यू मस्ट याच्यामध्ये कधी आपण कन्व्हर्शन केलं हे बरोबर. आपल्याला कळलंच नाही. यू कॅन. पण हम्म. मग आता ते बदला व्हॉट यू कॅन. सो बदल घडवायला तर लागणार आहे. राईट. मॅम, खूप खूप आभार. खूप समग्र समजून घेता आलं, नव्या गोष्टी कळल्या. परत वेगळ्या मुद्द्यावर भेटू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद.